Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. Amen. आमेन. Never worry about anything. कशाचीही काळजी कधी करायची नाही. Praise God. आमेन. Let God take control. देवाला सगळा ताबा घेऊ दे. And you give up your control. आणि तुम्ही ना जरा ताबा सोडा. जरा पकड Amen. ढिल्ली कर. देवाला घेऊ दे ताबा. Let him do what he thinks best to do. आणि देवाला जे बरोबर वाटतं ते देवाने करावं. त्यासाठी देवाला तुम्ही ती परवानगी द्या आणि ताबा द्या. Praise God. आमेन. In the waters of loneliness. एकटेपणाच्या पाण्यात. In the waters of loneliness. एकटेपणाच्या पाण्यात. Most of us must have experienced this in our lives. आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीचा अनुभव जीवनात कदाचित घेतला असेल. एकटेपण सगळ्यांना कधी ना कधी येतं. We'll open our Bibles to Psalm 25 verse 16. स्तोत्र 25 त्यातलं 16वं वचन आपण यावेळेला काढूया. Turn to me and be gracious to me, for I am lonely and afflicted. स्तोत्र 25 आणि त्यातलं 16वं वचन. माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, कारण मी निराश्रित व पिडलेला आहे. हे For I am lonely. निराश्रित म्हणजे मी एकटा आहे. So there can be many reasons why people feel alone. तर लोकांना एकटं वाटण्यामागची कारणं बरीच असू शकतात. Either you don't have people to talk to, एक तर तुमच्याकडे कोणी माणसं नाहीयेत की ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकाल, or maybe your friends have betrayed you in the past. किंवा कदाचित तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी तुम्हाला भूतकाळात काहीतरी धोका दिला असेल, विश्वासघात केला असेल. Among the youth, maybe you're going through a breakup. आणि तरुण मुला मुलींमध्ये कदाचित या गोष्टी जास्त प्रमाणात असतील की तुमचा ब्रेकअप झाला असेल. So there can be many reasons. तशी अनेक कारणं असू शकतात एखाद्याला एकटं वाटण्यामागे. Maybe you're going through a bereavement, आणि कदाचित तुम्हाला काहीतरी वंचितपणा जाणवत असेल, or a relationship breakup. किंवा नात्यात काहीतरी नातं तुटलं असेल. And sometimes you see the old people, when they are retired, they feel lonely. आणि कधी कधी आपण बघतो ना की जी वयस्कर माणसं असतात, जी निवृत्त झालेली असतात, त्यांना निवृत्तीनंतर त्या वयात एकटं वाटायला लागतं. I remember my daddy, मला आठवतं ना, माझे वडील he worked all his life आयुष्यभर त्यांनी नोकरी केली. in the ammunition factory. ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये माझे वडील कामाला होते. Right from the age of 12, he was working. 12 वर्षाचे असताना माझ्या वडिलांना, माझे वडील 12 वर्षाचे असताना फॅक्टरीत कामाला लागलेले. And then he retired. मग त्या फॅक्टरीतून ते निवृत्त झाले. And in 1972, he retired. 1972 मध्ये बहुतेक ते निवृत्त झाले. But in 1974, he died. आणि 1974 मध्ये माझे वडील वारले. In just 2 years. 2 वर्षाच्या कालावधीत निवृत्तीनंतर One of माझे the वडील reason वारले. is that a person feels lonely. He has been addicted and used to doing something. त्याचं एक कारण असं असू शकतं की एकटेपण. कारण एखाद्या माणसाला जे आयुष्यभर अशी नोकरीची सवय असते सकाळ ते संध्याकाळ, त्यांना ते बंद झालं ना की एकटं वाटायला लागतं. Sometimes changing jobs also makes you to feel lonely. कधी कधी बदलणाऱ्या नोकऱ्या पण माणसांना एकटेपण देतात. A new job can make you feel lonely. कधी कधी नवीन नोकरी पण तुम्हाला एकटेपण देऊ शकते. Leaving your old location and shifting to a new location can also make you feel lonely. आणि कदाचित तुम्ही तुमचा जो जुना परिसर आहे तो सोडलाय आणि आता नवीन परिसरात गेलेले आहात राहायला, तर त्याच्यात पण एकटेपण येऊ शकतं. कारण आपल्याला जुन्याची एवढी सवय झालेली असते. So it can also be mental and physical health problems. आणि मग त्याच्यामध्ये काही मानसिक समस्या असू शकतात, शारीरिक आजारपाजार असू शकतात. If you are sick for many years, समजा अनेक वर्षांपासून तुम्ही आजारी आहात, you don't have your friends तर मित्र कोणी राहत नाहीत, तुमचे मित्रमैत्रिणी राहत नाहीत. because you have slowed down in life. का आयुष्यामध्ये तुमची गती मंदावली आहे, अनेक वर्षांपासून तुम्ही आजारीच आहात. And so nobody wants to sit with you. आणि म्हणून कुणालाही तुमच्यासोबत बसायची पण इच्छा होत नाही, कारण आजाऱ्यासोबत बसायला कुणाला आवडत नाही. Even when you are demoted, आणि जेव्हा केव्हा आपली अधोगती होते you खाली, feel lonely तेव्हाही एकटं वाटतं. because those who are promoted have gone ahead कारण ज्यांना बढती मिळाली ते पुढे गेले and they are not afraid to make new friends. आणि ते नवीन मित्रमैत्रिणी करायला घाबरत नाहीत. But demotion, पण जी अधोगती होते ना, you have nobody. त्याच्यामध्ये मग आपल्या बरोबर कोणी नसतं. If you had been in the school days, समजा तुमचे जे काही शालेय दिवस आहेत
if you have failed समजा in the शाळेत तुम्ही class, शाळेमध्ये असताना तुम्ही एखाद्या वर्गात नापास झालात, you know how you feel तर कसं वाटतं ना नापास झाल्यावर? when the school reopens in the month of June. आणि मग जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा परत उघडते, You don't feel like going on the first day त्या पहिल्या दिवशी जावंसच वाटत नाही, because all your friends have passed and gone to the other class, कारण तुमची सगळी मित्रमंडळी पास होऊन वरच्या वर्गात गेलेली आहेत and they don't mind making new friends. आणि त्यांना काही नवीन मित्रमैत्रिणी करायला काही वाटत नाही. But moreover, they have their old friends who have also passed along with them. पण त्यांच्याकडे त्यांचे जुने मित्र आणि मैत्रिणी पण असतात जे त्यांच्यासोबत पास होऊन वरच्या वर्गात गेलेत. Only a few fail, फक्त थोडेच असे असतात जे नापास होतात, maybe a few, 1 or 2 or 3, एखाद दोन किंवा दोन तीन, and then you have to sit in that lower class, in आणि the मग same तुम्हाला class. त्याच वर्गामध्ये परत येऊन बसावं लागतं. And then the other lower class children are sitting with you now. आणि मग बाकीची ती मुलं आता जी खालच्या वर्गातली तुमच्या सोबत बसलेली आहेत, So this gives you loneliness. आणि त्याच्यातून एकटेपणा येतो बेटा. Even financial problems can give you loneliness. आर्थिक समस्या सुद्धा माणसाला एकटेपण देऊ शकतात बरं का. Sometimes your children leaving you can give you loneliness. कधी कधी तुमची मुलं बाळ तुम्हाला सोडून गेली ना कुठे तरी एकटेपण येतं, You have been with them, they have been with you. कारण तुमची मुलं आहेत ती मुलं तुमच्या सोबत राहिलेली असतात, तुम्ही मुलांच्या सोबत राहिलेले असता, Then they grow up, आणि मग ती मुलं मोठी होतात, they get married, त्यांची लग्न होतात, suddenly they forget the parents, आणि मग अचानक ती आई बापाला विसरतात and the parents are lonely. आणि आई बाप एकटे पडतात. Who can understand them? कोण समजून घेणार आहे त्यांना? Even old age can give you loneliness. आणि वृद्धापकाळ सुद्धा माणसाला एकटेपण देतो बरं का. Loss of one spouse can give you loneliness. एखाद्या जोडप्यामध्ये समजा एक जीवन साथीदार वारला, बायको वारली किंवा नवरा वारला, तर त्यातून सुद्धा एकटेपण येतं. Loneliness is one of the greatest problems people face today. आणि आजच्या या काळामध्ये एकटेपणा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठी समस्या माणसांना जी सतवत आहे या आजच्या सध्याच्या काळात, ते एकटेपण. Because most of the people are very emotional. कारण काय झालंय माहितीये, जास्तीत जास्त माणसं ना अलीकडे फार भावुक झाली आहेत. They always lived in attachment. आणि नेहमी अशी एवढी जवळीकता त्यांची एकमेकांशी झालेली असते. Always surrounded with family, relatives, friends. नेहमी सारखं परिवार, नातेवाईक, मित्रमैत्रिणी. And one of the causes is आणि त्याचं एक कारण असं आहे, they have never learned solitude. त्यांनी कधी एकटं पडणं शिकून नाही घेतलेलं. एकांत ज्याला म्हणतात ना, की कधीतरी थोडासा एकांत गाठावा. And so people like us, like me, मग आमच्यासारखी किंवा माझ्यासारखी जी माणसं आहेत, I never feel lonely मला कधी असं एकटं वाटत नाही, because I have never been too much emotionally attached कारण to anybody. मी कधीच कोणाशी भावुकपणे एवढा असा जडलेला नव्हतो. I spend more time with the Lord. मी प्रभूच्या सहवासात जास्त वेळ घालवलेली आहे. So who leaves me, who stays, it does not make really a big matter for me. आणि म्हणून माझ्यासोबत कोण राहतं आणि मला कोण सोडून जातं, त्यामुळे मला काही फारसा त्रास होत नाही आणि माझ्यासाठी ती काही मोठी बाब बनत नाही. That's how I was raised up. अशा रीतीनंच माझं संगोपन होऊन मी मोठा झालोय. Lost my father, lost my mother. माझी आई वारली, माझे वडील वारले. Even we brothers, we rarely meet. आम्ही भावंड जी आहोत ना, ती पण आम्ही फार अशी तुरळक वेळेला भेटतो बरं का. My twin brother, माझा जुळा भाऊ आहे पॉल, I don't meet him. मी काय फार त्याला भेटत नाही. Maybe once in 2 years म्हणजे or 3 years. 2-3 वर्षात एकदा कधीतरी आम्ही भेटतो, राहतो पुण्यातच. That also in the mall somewhere we will meet ते पण असं कुठेतरी accidentally. बाहेर असं भेटतो, म्हणजे And अपघाताने. suddenly, oh my brother, आणि we भेटल्यानंतर embrace. अशा कडाडून मिठ्या मारतो ना की बस, Come on now, we'll have something now. की चल चल आता भेटलोच आहे तर काहीतरी करूया, बसूया, जेवूया, खाऊया. And then after eating and all, oh, we need to keep on meeting like this. आणि मग जेवण खाण झालं की म्हणणं एकमेकांना नाही रे असं भेटायला पाहिजे Yes, रे. yes, we have to meet one another. फार मोठी गॅप झाली, यायला फार मोठी गॅप झाली. And then finished. After 3-4 बस. years, we never meet. मग ते त्यांच्या सेवेत, आम्ही आमच्या सेवेत 3-4 वर्ष परत भेट नाही. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? So, loneliness is a leading cause of suicide. तर एकटेपण आज मुख्य कारण आहे माणसांनी आत्महत्या करण्यामागचं. That is now the third greatest killer of even the students in the United States. अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा हे फार सतावतं.
Because they're so used to having company all the कारण time. सारखं आपलं कोणतरी गणगोत बरोबर पाहिजे, मित्र If I तरी don't पाहिजे. have my brother, I want a friend. भाऊ नसेल तर मित्र तरी If I पाहिजे, don't have a friend, I need a dog. मित्र नसेल तर कुत्र तरी If I पाहिजे, don't have a dog, I need a cat. कुत्रा नसेल तर मांजर तर हवी, If I don't have a cat, I need a teddy bear. मांजर नसेल तर एक टेडी बेअर पाहिजे बेडवर. नाही कोणीतरी सारखं हवं. Amen. आमेन. But how good it would be if you have solitude with the Lord. पण मी More म्हणतो, and कधी more and more. जास्तीत जास्त वाढत्या प्रमाणात देवाबरोबर तुम्ही जरा एकांत गाठला तर ते बरं पडतं आयुष्यात You राजा. will never feel lonely. मग एकटे पण सत्वत नाही. That even if the friend goes, Jesus, the friend forever is with you. मग मित्र जरी सोडून गेला तरी येशू कायमचा मित्र माझ्या सोबत आहे. If friends don't have time for you, Jesus has time for you. मित्रांना माझ्यासाठी वेळ नाही, येशूला तर माझ्यासाठी वेळ आहे ना. बस. At night your friend is sleeping, your parents are sleeping, your brother is sleeping, your sister is sleeping. Jesus is awake for you. रात्रीच्या वेळेला तुमची मित्रमंडळी, आई वडील, भाऊ बहिणी सगळे झोपलेले असतात आणि तुला कोणीतरी हवंय तर येशू आहे ना. They are fast asleep. You want to talk to them, talk to Jesus. ते सगळे झोपलेले आहेत आणि तुला त्यांच्याशी बोलायची इच्छा होतीये पण ते झोपलेले आहेत. येशूशी बोल. Because Jesus does not sleep nor slumber. कारण येशू कधी डुलकी घेत नाहीत आणि येशू झोपत नाहीत. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो. People feel various kinds of loneliness today. लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं एकटेपण अलीकडे जाणवतं बरं का. एकटेपण माणसाला अलीकडे ठार मारतंय. And I'm really privileged. I'm very happy that God made me this way. आणि मी फार सौभाग्यवान आहे, मी फार आनंदी आहे की देवाने मला हा असा निर्माण केलाय That even if everybody leaves, I'm still happy. की जरी सगळे सोडून गेले तरी मी आनंदित असतो. Even if everybody is there, I will still be happy. आणि सगळे असले तरी मी आनंदी असतो, सगळे नसले तरी मी आनंदी असतो. Amen. आमेन. आणि मी शिकून घेतलं बर का. माझा हिशोब असा नव्हता, पण आय लर्न. Yes. Staying with me, somebody हो has ना, to learn something. पास्टरांच्या सोबत राहून राहून मग शिकायला तर पाहिजेच ना. तर मी शिकून घेतलं की आता हे शिकून असं राहायला लागेल, असंच जगायचं. One of the most common is the loneliness of solitude. आणि एक अतिशय Solitude. Whatever. कॉमन एकटेपण म्हणजे सारखं एकटंच वाटणं. And many times it is the loneliness that really kills a person. आणि अनेक वेळेला हे एकटेपण माणसाला ठार मारतं Amen. की सारे असूनही माझा कुणीच नाही. People experience even loneliness in society. अहो लोकांना समाजात, सोसायटीत सुद्धा एकटेपण जाणवतं. You will be surrounded by people, but you will feel lonely. कधी कधी भरल्या गर्दीत आपल्याला एकटेपण जाणवतं. Why? का? Because they are not for you. कारण तुझ्यासाठी नाही आहेत ना ते लोक. And nobody can be for you 24/7. आणि 24/7 तुझ्यासाठी कोण राहणार आहे? Only Jesus can be with you येशूच राहणार ना 24/7. 24/7 तुझ्या सोबत. मग जो अखंड निरंतर आपल्या सोबत राहायला तयार आहे त्याच्याशीच मैत्री वाढवा की. Amen. आमेन. I'm not belittling any kind of friendship or relationship. अर्थातच हे सगळं म्हणताना मी कुठल्याही नात्यांना किंवा मैत्रीला कमी लेखत नाही. तुम्ही माझी गैरसमजूत करू नका. सगळे असावेत, काही Yes. हरकत नाही. But पण God forbid they leave. देव न करो त्यातलं कोणी जर सोडून गेलं Don't collapse. तसं ढासळून पडू नका. Know that Jesus is with you. एक जाणा की येशू माझ्या सोबत आहे. Jesus is with me. येशू माझ्या बरोबर आहे. Not only on this earth, even forever and ever. आणि फक्त या पृथ्वीवर नाही तर कायम आणि कायम येशू माझ्या सोबत He आहे. walks with you. He talks with you. येशू तुझ्या सोबत बोलतायत, चालतायत. I come to the garden alone. Praise हालेलुया. God. एक जुनं गाणं आहे. Yes. I come to the garden alone. I come to the garden alone. Amen. There is loneliness of sorrow. दुःखाचं एकटेपण आहे. Because in sorrow, you will not be surrounded with many people. का आपण दुःखी असताना आपल्या अवतीभोवती फारशी माणसं येत नाहीत. With riches, you will find many strangers also around you becoming धनसंपत्ती, friends. खिशामध्ये पैसा अडका, धनसंपत्ती असली की मग अनोळखी सुद्धा जवळ येऊन उभे राहतात. But in sorrow, पण दुःखात you suffer alone. आपण एकटेच त्रास सोसतो. Because nobody wants to sit next to you. कारण दुःखी माणसाच्या शेजारी बसायला कोणाला आवडत नाही. I hate tears. मला अश्रू आवडत नाही. A very old movie, one एक hero had said, जुना चित्रपट हिंदी त्याच्यातला तो जो हिरो होता तो हिरो हे बोललेला. Pushpa, I हाँ, hate मी tears. विचारणारच होते आगे का मुझे मालूम है सर, बोलू क्या? आपने ही बोल दिया. हालेलुया. आय हेट टीयर्स. मला अश्रू आवडत नाहीत.
But Jesus loves tears, पण okay? येशूंना अश्रू आवडतात. Jesus loves tears. येशूंना अश्रू आवडतात. He will not run away when you are sorrowful. तू दुःखी असली, रडू लागली की येशू काही पळून जाणार नाही. No. नाही नाही नाही. He will embrace you. तर येशू येतील, तुला He मिठी will मारतील, comfort you. तुला सांत्वन He will देतील, send forth the Holy Spirit to strengthen पवित्र you. आत्म्याची ताकद तुला पाठवतील की काय झालं बाई. He will send कशाला angels to strengthen you. देवदूतांची मदत तुला पाठवतील येशू की काय झालं, कशाला रडतीये, रडू Even नको. sometimes even guilt gives you loneliness. कधी कधी जी दोषी भावना असते ना माणसाची, गुन्हा केल्यानंतर प्राप्त झालेली दोषी भावना, ती माणसाला दुःख, एकटेपण आणि त्रास देते. Sin makes you feel very lonely. पाप माणसाला फार एकटं वाटायला लावतं बर का. You know why? का माहितीये? It was sin that separated us from God. कारण पापामुळेच आपण देवापासून वेगळे झालो ना. Even now, आता सुद्धा when we sin, जेव्हा आपल्याकडनं पाप होतं, there is that guilt in us and we feel God has gone far away हो ना, from me. एक दोषी भावना येते ना. काही थोडं जरी आपल्याकडनं पाप झालं तर एक दोषी भावना येते की देवानी मला सोडलं का काय, देव माझ्यापासून लांब गेला का काय. That's why David says, don't go far away from me, Lord. म्हणून तर दावीद म्हणाला ना की माझ्यापासून लांब जाऊ नको देवप्पा, Have mercy on me, Lord. माझ्यावर दया कर प्रभू, Forgive me, Lord. मला क्षमा कर प्रभू, Wash me. मला धू, Cleanse me. मला साफ कर Say. आणि तुझा आत्मा माझ्यापासून दूर करू नको. Sometimes judgment also gives you loneliness. कधी कधी न्याय सुद्धा आपल्याला एकटेपण देतो. And all of us feel lonely at times. आणि आपल्याला सगळ्यांना कधी ना कधी एकटं वाटतंच. Loneliness for God. एकटेपणा देवासाठी. Some people have called it cosmos loneliness. काही लोक त्याला कॉस्मॉस एकटेपण म्हणतात. We don't know what it is. ते काय असतं कुणालाच माहित नाही. But you know, when you talk, they say it is cosmos पण loneliness. बोलताना असं म्हणतात कॉस्मॉस एकटेपण आलाय. But we know what is this. पण आपल्याला माहित आहे. Amen. आमेन. And loneliness makes us feel restless. आणि एकटेपण आलं ना की त्यातनं आपण अस्वस्थ, बेचैन, अशांत होतो. And man was made for communication. आणि मनुष्य संभाषण करण्यासाठीच बनवलेला आहे. संवाद, संभाषण. The very first man that God made was Adam, and he had communication with God. अगदी पहिला माणूस जो देवाने निर्माण केला आदाम, तो आदाम देवाशी बोलायचा. He didn't want company more than God. त्याला देवापेक्षा जास्त दुसरी कुठली संगत नको होती. He didn't even have Eve, but he still had God. त्याच्याकडे तोपर्यंत हवा सुद्धा नव्हती, पण देव होता आणि तो देवाशी बोलायचा. Say, सगळ्या गप्पा देवाशी. God didn't say, no, let me first make Eve with him, then they both can have communion with me. देव असं नाही म्हणाला त्यावेळेला की पहिलं मला हवा निर्माण करू दे, दोघांना एक करू दे, मग दोघं मिळून माझ्याशी बोलतील. असं देवानी केलं नाही. Man was made for company. मनुष्य संगतीसाठीच निर्माण झालाय. If it is not with one another, but definitely with God. आणि ती संगत एकमेकांशी नसेल तर नक्कीच देवाशी असणार आहे. You can imagine. कल्पना करा. Some of the faiths, they believe that God is single. काही विश्वासांमध्ये असा विश्वास ठेवला जातो की देव एकटा आहे. If God is single and only one God, then he is the most lonely God. आणि देव जर एकटा आहे, एक देव, एकटा देव, तर तो खूपच एकटा म्हणायचा मग. But we have Trinity. आपल्याकडे दैवी त्रैक्य आहे. God the Father, God the Son, God the Holy देव Spirit. जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. In that same fashion he made man. आणि त्याच पद्धतीनं देवाने माणसालाही निर्माण केलंय. And so without God, तर देवाशिवाय man will always feel lonely. मनुष्याला नेहमी एकटं वाटणार आहे. You may have the whole family with you. अख्खं खानदान जरी तुझ्या बरोबर असलं ना, But if you don't have God with you, पण जर देव तुझ्या बरोबर नसेल ना, you will be terribly lonely. तू इतका भयानक एकटा होशील ना आणि ते एकटेपण तुला जाणवेल. Sometimes you feel like you are thirsty and you keep on drinking water, but then you feel, why I am thirsty more? कधी कधी आपल्याला तहान लागते, आपण पाणी पित राहतो तरी तहान लागते आणि मग आपण म्हणतो की एवढी तहान मला का लागतेय. I don't know about you, but I have often felt it. आणि मला तुमचं माहित नाही पण मला नेहमी हे जाणवतं. And that is a reminder to me that I have to meet God. आणि त्यातून मला ही आठवण होते की अरे मला देवाला भेटावं लागेल, देवाला भेटायला पाहिजे. I'm feeling thirsty. मला तहान लागली I आहे, drink water. मी पाणी पितो, Again I drink. परत पितो, Again I drink. परत पितो. Suddenly I realize आणि मग अकस्मात मी समजून घेतो this thirst is from the soul. की ही तहान माझ्या जीवाची आहे, देवाला भेटावं लागेल. God said, oh, thirsty people, come to me and drink of the living देव water. म्हणाला ना, अहो तहानलेल्या लोकांनो माझ्याकडे या आणि जिवंत पाण्यामधून प्या.
And the moment I go on my knees, the moment I talk to my God, my thirst is quenched. आणि ज्या क्षणाला मग मी गुडघे टेकतो आणि देवाशी बोलायला लागतो ना, माझी तहान भागते. Try it. तुम्ही पण कधी प्रयत्न करा. It's not just physical thirst. फक्त शारीरिक तहान नाही बेटा. You may be drinking and you may be thirsty. You need to realize it is the soul thirst. तुम्ही तर पाणी पित असाल तरी तहानलेले असाल तर कधीतरी समजून घ्यायचं की जीवातली तहान आहे. Soul is देवाला भेटावं thirsting लागेल. for God. तो जीव देवासाठी ताणलेला आहे. My soul thirsts for God. माझा जीव देवासाठी ताणलेला आहे. As the deer pants for some water brooks, my soul thirsts for you, O God. जसं एखाद्या हरणाचा जीव पाण्यासाठी लुलपतो तसा माझा जीव तुझ्यासाठी तडफडत आहे The देवा. lonely soul is seeking for God. एकट्या जीवाला देव हवा आहे. Jesus, that's why is knocking at your heart's door. म्हणून येशू तुझ्या हृदयाचं दार वाजवत आहेत. That's what he said in Revelation 3:20. प्रकटीत 3:20 मध्ये येशू असंच म्हणाले, I want to come in, he said. मला आत यायचंय. Let me in. मला आतमध्ये घे. I want to eat with you. मला तुझ्या सोबत I जेवायचंय. want to talk with you. मला तुझ्याशी बोलायचंय. He doesn't push his way through the door. आणि तो काही त्या दारातनं असं बळजबरीनं आत येत नाही. We have to open it. आपण ते हृदयाचं दार उघडायला हवं We have to invite Jesus आणि in. आपण येशूना आमंत्रित करायला हवं. And he comes to live with us. आणि मग येशू सद्गृहस्थासारखे आपल्या आत येतात आणि आपल्यामध्ये राहू लागतात. That is the beginning of life. ती जीवनाचा प्रारंभ हा आहे. The beginning of life is that he wants to come in you and stay with you. जीवनाचा प्रारंभ आणि जीवनाची सुरुवात ही आहे की येशूला प्रभूला तुमच्या आतमध्ये येऊन तुमच्यात राहायचंय. Because he knows कारण त्याला ठाऊक आहे mankind will feel lonely without him. मनुष्य जातीला देवाशिवाय एकटं वाटणार आहे. देव हे जाणून आहे. People are filling themselves with all kinds of things of the world. पण आज लोक काय करतात, जगातल्या सगळ्या गोष्टींनी स्वतःला भरतायत And still they feel lonely. तरी त्यांना एकटं वाटतंय. It's like, your heart is round हे असं ना, तुझं हृदय गोल and God the Father, God the Son, God the Holy Spirit, they are a triangle. आणि देव जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तो आहे त्रिकोण. And you are trying to fit that triangle in the circle. आणि तो त्रिकोण तू वर्तुळात बसवायचा प्रयत्न करतोय जे होणं नाही. You need God. माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे. मी तर नेहमी म्हणते शेवटी देव हा लागतोच. तुम्ही काही करा, किती शिका, कुठेही नोकऱ्या करा, कॉर्पोरेट नोकऱ्या करा, देवाची आठवण तुला कधी ना कधी You येणार. fill yourself with the world's goods. अगदी जगातल्या सगळ्या मालान गोष्टींनी स्वतःला भरा. Still you will be hungry, still you will be thirsty. तरी तुला भूक लागणार, तरी तुला तहान लागणार. Only when you come close to Jesus, फक्त जेव्हा तुम्ही येशूच्या जवळ याल ना, that thirst will be quenched. तेव्हा तुमची तहान भागेल. आमेन, आमेन. Do you know तुम्हाला माहित the आहे worst kind of punishment is prison? सगळ्यात वाईट शिक्षा म्हणजे तुरुंगवास. Worst kind of punishment is prison. सगळ्यात वाईट शिक्षा काय की तुरुंगवास. Why are criminals given umar qaid, गुन्हेगारांना उमरकैद, जन्मठेप का देतात? life sentence? जन्मठेप, आयुष्यभराची शिक्षा का देतात? What is life sentence? काय आहे जन्मठेप म्हणजे काय? Life imprisonment. तुरुंगातलं जीवन, कैदेतलं जीवन. See, they want to give you punishment. त्यांना तुम्हाला शिक्षा द्यायची They आहे. want to punish the criminals. आणि त्यांना गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे. And for the law, आणि नियम the worst punishment they can give you is not whipping. आणि कायद्यासाठी म्हटलं तर सगळ्यात वाईट शिक्षा म्हणजे चापकानं मारणं नाही. No. नाही. The worst punishment the law and the world accepts is separate you from everyone. सगळ्यात वाईट शिक्षा कायदा आपल्याला देऊ शकतो ती म्हणजे ह्याला सगळ्यांपासून वेगळं करा आणि याला एकटं टाका. Keep him alone. याला एकटं टाक. Put him in that cell where he's all alone. Anda cell. हा. It separates you from the family, परिवारापासून मग तुम्ही वेगळे होता. separates you from the relatives, नातेवाईकांपासून वेगळे होता. separates you from your friends, मित्रांपासून वेगळे होता. separates you from everything that you love to have. आणि जे सगळं तुला असायला आवडतं त्या सगळ्यापासून मग तुम्ही एकटे पडता. Anything that you love, you are kept away from it. आणि ज्या कशावर तुझं प्रेम असतं त्यापासून तिथे तुला लांब ठेवतात. That is loneliness. हा एकटेपणा. What is hell? नरक काय आहे? Hell is loneliness. नरक एकटेपण आहे. Hell is loneliness. नरक एकटेपण आहे. Hell is a prison for the soul. नरक जीवांचा तुरुंगवास आहे. Don't think so. In hell, all our friends together. हा.
talking and discussing. असा विचार करू नका की नरकामध्ये ठीक आहे सगळे मित्र एकत्र मिळून गेलो तर मग नरकात सुद्धा चॅटिंग करू. भारी पडेल हा, महाग पडेल ती. No, you will be kept alone. एकटं ठेवणार आहे तिथे तुला. That rich man was alone. तो श्रीमंत माणूस तिथे एकटा होता ना. He was the only man who died. एकटाच मेला होता. Was he the only man who died? तोपर्यंत काय तो एकटाच मेलेला माणूस होता का अख्ख्या जगामध्ये? From Adam till him, आदामापासून त्या श्रीमंत माणसापर्यंत हा श्रीमंत मेलेला एकटाच होता का? नाही. where were others? बाकीचे कुठे होते? He was in a lone cell. पण तो एका एकट्या सेल मध्ये होता. Lone cell. ते मला तुम्हाला सांगायचंय की एकट्याला टाकतात He didn't say, असं नाही म्हणाला तो. Abraham, don't worry, I have got many friends here, I'll ask them for water. अब्रामा काळजी करू नको, माझी सगळीच मित्रमंडळी इथे आलेली आहे तर ते मला पाणी देतील. अरे कसले तुझे मित्र सगळेच तिथे? Nobody was there. कोणी नव्हतं तिथे मात्र. That is hell. त्याला नरक म्हणतात. It separates you from the society. समाजापासून सोसायटी पासून तुला वेगळं करतात. You don't see the future. भविष्य दिसत नाही, पुढे माझं होणार काय आहे. It stops your progress. प्रगती थांबते, It stops your promotion. बढती थांबते. Everything that is good is stopped in a आणि जे prison. सगळं चांगलं आहे ते त्या कैदेत आपल्यापासून काढून घेतलं जातं आणि म्हटलं जातं एकटा राहा. You cannot move forward in life. मग आयुष्यात पुढे जाताच येत नाही. ती शिक्षाच अशी आहे. Your friends are gone. मित्र गेले, कुठे गेले देव जाणे. You can't even talk your pain to anybody. कुणा आपली वेदना कुणाला सांगता पण येत नाही, कारण कुणाला सांगायची. Your destiny is sealed. बस तुझ्या आयुष्याच्या दिशेवर शिक्कामोर्तब झाला आता की Time stops for you. काळ थांबतो मग तुझ्यासाठी. There is no calendar there. कॅलेंडर नाही तिथे, वेळ जात नाही, काळ थांबलाय. It stops the moment you enter the prison. ज्या क्षणाला तुम्ही तुरुंगात पाऊल टाकता आणि तुमच्या त्या सेलमध्ये एकटेपणाचा तुरुंगवास भोगता तुझ्यासाठी सगळं थांबतं. The law thinks कायद्याला वाटतं that this is the worst kind of punishment we can give to a criminal. ही सगळ्यात वाईट शिक्षा एखाद्या गुन्हेगाराला आपण देऊ शकतो ती म्हणजे त्याला एकटं पाड. You don't get what you want. जे हवं ते मिळत नाही. They cook food what they want. त्यांना जे हवं ते स्वयंपाक करून तुम्हाला खायला घालतात. तिथं काही चालत नाही असं You म्हणून. cannot wear your kind of clothes. तुला तुझ्या पद्धतीचे कपडे तुरुंगात घालता येत नाहीत. What clothes they give you have to wear. ते कपडे देतील तेच कपडे घालायचे. No style and no matching. काय नाही, मॅचिंग नाही, स्टाईल नाही, काय नाही. No hairstyle. हेअरस्टाईल पण नाही. No mirror. आरसा नाही बघायला. You don't know how you look. कसा दिसतोय मी, कशी दिसते मी तुला कळणार पण नाही. It separates you from everything that is joy, peace and happiness. आनंद, शांती, खुशीच्या सगळ्या गोष्टींपासून आणि माणसांपासून तो तुरुंगवास तुला एकटं करतो, वेगळं करतो. It stops you from even dreaming the future. अगदी भविष्याची स्वप्न बघण्यापासून सुद्धा ती कैद तुला थांबवते. You cannot have a dream, you cannot have a vision, स्वप्नच रंगवता येत नाही, दृष्टांतच पाहता येत नाही, cannot move forward. पुढे जाता येत नाही. मी Your एकटा आहे, life काही नाही. becomes stationary. आयुष्य जागच्या जागी थांबतं. That is loneliness. त्याला एकटे पण म्हणतात, त्याला जन्मठेप म्हणतात. If the world's law, जगाचा कायदा it feels that it is fit for a criminal, जगाच्या कायद्याला जरी असं वाटतं की हे एखाद्या गुन्हेगारासाठी बरोबर आहे, it has come from the concept of God. तर देवाच्या संकल्पनेतूनच हे बाहेर आलेलं आहे. God says, देव बोललाय, all those who don't give their heart to Jesus, जे सगळे येशूंना हृदय देत नाहीत ना they'll be separated like this. ते असेच वेगळे होणार आहेत. What is Hades? What is lake of fire? It is अधोलोक the काय same आहे, thing. अग्नी सरोवर काय आहे. And so little bit of that loneliness we feel while we are on this earth. तर या पृथ्वीवरती असताना त्या एकटेपणातलं थोडंसं एकटेपण आपल्याला पण कधी कधी जाणवतं. जसं मी म्हटले, कधी कधी भरल्या गर्दीत पण असं वाटतं की मी एकटीच आहे. But at least that is temporary. पण कमीत कमी ते तात्पुरतं तरी आहे. This is eternal loneliness. हा तर अनंत काळचा एकटेपणा आहे. Even in the future of man, माणसाच्या भविष्यात सुद्धा Bible says, बायबल म्हणतं
he who does not receive the ready-made salvation that God has given him, देवाने तयार करून दिलेलं तारण जो कोणी माणूस स्वीकारत नाही, he will not only be separated from his near and dear ones, he will be separated from God. तो फक्त आप्तजनांपासून, फॅमिलीपासून, मित्रांपासून वेगळा होईल असं नाही, तर देवापासून सुद्धा तो वेगळा होणार आहे. हे सगळ्यांपासून वेगळा. Loneliness is the worst pain anybody can experience. खरं म्हटलं तर एकटेपण म्हणजे अतिशय भयानक वेदना आहे, ती अशी जर कोणाला अनुभवायला मिळत असेल तर. Jesus experienced that loneliness for one moment on the cross. येशूंना ते एकटेपण एका क्षणाला वधस्तंभावर जाणवलं. That's why he never leaves us. म्हणून येशू आपल्याला कधी सोडत नाहीत. He said, येशू म्हणाले, my God, why have you forsaken me? माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? Why you left me? त्याग का केला म्हणजे तुम्हाला का सोडलं? Worst pain he underwent that we may be reconciled to God forever and अगदी ever. वाईट वेदनेतनं येशू जे गेले त्या एकटेपणाच्या, अशासाठी की आपला देवाशी समेट परत व्हावा. Maybe you are also separated from your spouse, कदाचित तुम्ही सुद्धा आपल्या जीवन साथीदारांपासून वेगळे झालेले असाल, from your children. मुलांपासून वेगळे असाल You are left on your own to take care of yourself. आणि एकटे पडलेले असाल की आता माझं मीच बघायचंय, कोणी नाहीये माझ्यासोबत. It's a very miserable life if you don't have Jesus with you. ते जीवन मग भयानक असतं की त्या अवस्थेचे येशू आपल्या सोबत नसतील तर मग संपलं. I want to take you to that incident when Jesus was with his disciples. मला त्या घटनेकडे तुम्हा लोकांना न्यायचंय जिथे येशू आपल्या शिष्यांच्या सोबत होते He multiplied bread and fish. आणि येशूंनी भाकर मासे बहुगुणित केले. Bible says बायबल म्हणतं in Mark 6:45, मार्कचा 6 अध्याय 45 वचन, and straightaway he constrained his disciples to get into the boat and go to the other side unto Bethsaida while he sent away the people. मार्कचा 6 अध्याय त्यातलं 45 वचन, आणि लागलेच त्याने समुदायास निरोप देत असता आपल्या शिष्यांना मत्स्यात बसून पलीकडे बेतसैदास पुढे जायला लावले. मग त्यांचा निरोप घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. It was Jesus who sent them away at that time. येशूंनी त्यांना सगळ्यांना त्यावेळेला पाठवून दिलं. And then John 6:17 says, मग योहान 6:17 मध्ये असं लिहिलंय, when evening came, his disciples went down to the sea. जेव्हा सायंकाळ झाली येशूंचे शिष्य समुद्राकडे गेले And as darkness fell, आणि जसा अंधार झाला and Jesus still hadn't come back आणि येशू तोपर्यंत आलेले नव्हते, because they were waiting for Jesus. ते येशूंची वाट बघत होते. Though Jesus told them to go, they were still waiting for Jesus. जरी येशू त्यांना म्हणाले होते की तुम्ही जा, तरी ते येशूंची वाट बघत थांबले And then they got into the boat आणि मग ते नावेत बसले and headed out across the lake towards Capernaum. आणि निघाले कफरनहूमाकडे जायला पाण्यावर. That's what verse 18 says. असं 18व्या वचनात लिहिलेलं आहे. 17, 18, 16 योहान 6. That means they waited for Jesus to come along with them. याचा अर्थ त्यांनी वाट पाहिली की येशू आपल्या सोबत येतील, मग आपण जाऊया. But Jesus didn't come. पण येशू आलेच नाही. So maybe Peter must have said, तर कदाचित पेत्र बोलला असेल, why are we waiting? आपण कशाला वाट बघायची? I think so. Jesus told us, get into the boat and go to the other side. येशू आपल्याला म्हटले ना की तुम्ही नावेत बसून दुसऱ्या बाजूला जा म्हणून. And so they entered in. मग ते गेले आत. And by that time it was dark. तोवर अंधार झाला And strong wind started to blow. आणि मोठा वारा सुटला. See? Sometimes we are not listening to Jesus. कधी कधी आपण येशूंचं ऐकत नाही. ज्या वेळेला जे करायला येशू सांगतायत ते आपण करत नाही. Delay sometimes causes us fear. कधी कधी उशीर केला ना की त्यातनं आपल्याला भीती निर्माण होते. Jesus had sent them early, येशूंनी त्यांना लवकरच पाठवून दिलं होतं आणि सांगितलं होतं ना निघा म्हणून, but they didn't. पण नाही गेले. They waited till it was dark because they waited for Jesus. आणि अंधार होईपर्यंत येशूंची वाट बघत थांबले, जेव्हा येशू तर म्हटले होते की आत्ताच निघा. Because some people say, oh, if Jesus had sent them, how can the storms come on the कारण sea? काही लोक म्हणतात की येशूंनी जर शिष्यांना पाठवून दिलं होतं तर मग ते वादळ कसं आलं पाण्यावर? Because they waited. कारण त्यांनी वाट बघितली ना मध्ये, म्हणून. And then मग the sea became very rough. एवढा खवळला समुद्र, एवढं वारं सुटलं, The waves on the water were becoming bigger and bigger. लाटा अशा मोठ्या मोठ्या यायला लागल्या. And before they could step into the boat, the sea was very calm. आणि नावेत जेव्हा त्यांनी पदार्पण केलं किंवा प्रवेश केला तोपर्यंत समुद्र शांत होता. But it suddenly happened. अबा, अकस्मात हे सगळं झालं. Many bad things suddenly happened. असं होतं, अनेक वेळा अनेक वाईट गोष्टी अचानक होतात. What we never expected happens. होतं असं की जे आपण तर आशाही ठेवली नव्हती, अपेक्षाही केली नव्हती, असं काहीतरी झालं. So, though Jesus told them to go, आणि जरी येशू त्यांना म्हटले होते की तुम्ही जा, yet storms were there. तरी इतकं मोठं वादळ आलं And then they found themselves alone. आणि मग त्यांना जाणवलं की आपण एकटे आहोत.
See, sometimes you have company, but still you feel alone. कधी कधी आपल्या बरोबर संगत असते तरी एकटं वाटतं. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? You may be surrounded by your own family, but you will feel alone कधी and कधी आपली fearful. पूर्ण फॅमिली आपल्या अवतीभोवती असली तरी आपल्याला एकटं वाटतं. That's why I want to speak to you on the loneliness on the sea. आणि म्हणून मला तुम्हा लोकांशी समुद्रावरच्या एकटेपणाविषयी बोलायचंय. The loneliness of the sea. समुद्रावरचं एकटेपण. So there are times कधी कधी there is a natural happening काही नैसर्गिक घटना घडतात where the storms break loose जिथे वादळ येतं on the sea. समुद्रावर. Other times इतर काही वेळेला it is stirred up by the devil, सैतान ते वादळ पाठवतो, as it happened in Matthew 8:26, जसं मत्थय 8:26 मध्ये झालंय, where Jesus had to rebuke the storm and the wind. जिथे येशूंना त्या वादळाला आणि वाऱ्याला धमकावं लागलं. And there are times God does allow it to happen. आणि कधी कधी देव त्या वादळांना याची परवानगी देतो. Amen. आमेन. Sometimes He allows it to happen कधी कधी देव परवानगी देतो की याच्या आयुष्यात सध्याला हे वादळ जाऊच दे, so that you will learn to trust on Him. म्हणजे हा सुद्धा जरा माझ्यावर विश्वास ठेवायला शिकेल. Because Psalm 107 verse 25 says, कारण की स्तोत्र संहिता 107 आणि त्यातलं 25 वचन सांगतं, "For He commands and raises the stormy wind, which lifts up the waves thereof." स्तोत्र संहिता 107 आणि त्यातलं 25 वचन. कारण तो आज्ञा करून वादळ उठवतो See, आणि त्याने त्याच्या लाटा उसळतात. म्हणजे तो आज्ञा करून वादळ सोडतो. sometimes God allows the waves to just rise up. कधी कधी देव त्या लाटांना असं खवळून येऊ देतो. हे झोपलेले थोडं हा. जागायला. ह्यांना जरा जाग करायला लागेल. एक हादरा असा बसव ना की Straight he is found in the church. की बस सरळ चर्चला आला पाहिजे. Full week, Holy week, then they are in the church. मग पूर्ण पवित्र सप्ताह लोक कुठे तर चर्च मध्ये, कारण देवानी असा हादरा बसवलाय ना की See, आता शुद्धी झालाय. so sometimes He allows these to happen that we may trust on Him तर in कधी all कधी देव या conditions. सगळ्या गोष्टी घडायची परवानगी अशासाठी देतो की आपण देवाच्या जवळ यावं. See, there are natural ways बघा, नैसर्गिक लाटा असतात where time and chance happens to all. जिथे वेळ काळ सगळ्यांच्या जीवनात घडते. Then there are the stirrings of the devil, मग सैतानाकडनं सुद्धा या गोष्टी घडतात. and then there is the permission given by God. आणि मग देवाने परवानगी दिली आहे म्हणून सुद्धा काही वादळ येतात. But no matter what kind of condition you are in, पण काही असो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जरी असाल, Jesus is all powerful to handle the storms of life. येशू सर्व सामर्थ्यवान आहेत आयुष्यातली कुठलीही वादळ शांत करायला, सांभाळायला. He is the master of the storm. येशू वादळांचा धनी आहे, He is मास्टर, the मालक master of आहे. the storm. वादळांचा मालक आहे तो. Amen. आमेन. He can handle your loneliness also. तुझे एकटेपण सुद्धा येशू हाताळू शकतात बरं का. Just imagine all these nice friends walking together. कल्पना करा, हे सगळे मित्र अगदी व्यवस्थित सगळे एकत्र चालले होते They must be saying, आणि म्हणत असतील, आम्हाला आता कोणीच नको, आमचं बस. मित्रच झालं बस. आमेन. कोणीच नको आम्हाला. जिगरी दोस्त मिल गए, दुनिया भूल गए. ये दोस्ती हम कभी नहीं छोड़ेंगे. वा वा, मी म्हणणारच होते हो सर, किती जुळतंय आपलं. This दोस्ती. We don't need anything. कोणी नको आम्हाला, आता आमची दोस्तीच अशी आहे. But when the storms come up, पण वादळ सुटलं ना, all that dost and all we forget. मग डोंबल्याची दोस्ती, सगळ्याला आपला जीवच वाजवायचा आहे. तू तेरा देख ले, मैं मेरा देखती बाबा, तेरे Amen. साथ मैं कहाँ मरू. See? They were all scared. सगळे घाबरले. Bible says they were all scared. बायबल म्हणतं सगळे घाबरले. The disciples found themselves alone. शिष्यांना आढळलं की अरे आपण एकटे आहोत. Bible says they found themselves alone. बायबल म्हणतं शिष्यांना आढळलं की आपण एकटे आहोत. That means म्हणजे each one for himself. प्रत्येकाने आता आपापलं बघा, जे आपण म्हणतो ना मराठीत, अभी देख लो अपना अपना सब लोग, मैं तेरी कोई नहीं, तू मेरा कोई नहीं. It was pitch dark. एकदम एवढा अंधार होता समुद्रावर Rowing was hard. आणि त्यांना वल्हवणं इतका अवघड जात होतं. But they kept rowing. पण तरी ते नाव वल्हवत राहिले. I'm telling you, मी सांगतो ना, things will be hard, but keep on rowing. गोष्टी अवघड जातील, अरे पण वल्हवत राहा ना. Keep on rowing. वल्हवत राहा. Do something. काहीतरी कर, लेस्ट यू डू नथिंग. That is the only way to come out of loneliness. काय एकटेपणातनं बाहेर यायचा एकच मार्ग आहे की काहीतरी करत राहा बाबा. Do something to come out of loneliness. एकटेपणातनं बाहेर यायचं असेल तर काहीतरी करत राहा.
Amen. आमेन. That's why I don't want to sit idle. म्हणून ना मला असं रिकाम बसायला आवडत नाही. I want to continue doing something. मला काही ना काही करत राहायला आवडतं. Amen. रिकाम नाही बसायचं. I don't want to retire. मला निवृत्त व्हायचंच नाहीये. Because if I retire, मी जर निवृत्त झालो in another 2 years I'll be gone. तर दुसऱ्या 2 वर्षात पुढच्या 2 वर्षात गॉन म्हणजे I'll be gone. Praise God. मी जाईनच. Don't think of retirement. निवृत्तीचा विचार करायचा नाही. आता मी रिटायर होणार नाही. आणि बसून हो. सोफावर पाय ताणून टीव्ही समोर बस. That all is only talk. ते नुसतं बोलणं असतं रे, त्यात काय तथ्य नाही. You will not know what to do. कळणारच नाही मग तुला निवृत्त झाल्यावर करायचं काही काय कामच नाही. You need to keep on moving forward. पुढे आणि पुढे जात राहायचं, काहीतरी करत राहायचं. In fear also keep moving forward. अगदी भीती वाटली तरी पुढे जात राहायचं. In loneliness keep on moving forward. एकटं एकटं वाटलं तरी पुढे जात राहायचं. Because moving forward speaks about trusting in God. कारण पुढे जाणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं आहे. That I will meet God along the way. की मला पुढे जाता आता कुठेतरी देव भेटेलच. He will meet me on the way. मला नक्की देव कुठेतरी Let भेटणार. me keep on doing it. मला पुढे जाऊ दे, मला करू दे. The answer to loneliness is moving forward in life. एकटेपणाचं उत्तर आहे आयुष्यात पुढे हो. The moment you are stationary, you will be buried the next day. एका जागी बसून राहिला ना, दुसऱ्या दिवशी मयत भरायचा फॉर्म येईल इथं. Yes. मयत करायचा फॉर्म भरावा लागेल इथं. The moment you sit down, कायमचं बसला. बस Don't sit down. बसू नका. Keep on moving. पुढे जात राहा. काहीतरी करा, प्रभूचं काम करा, काहीतरी करा. Amen. No matter what you feel काही तुम्हाला तुमच्या वाटण्याने काय होत नाही हो. or how you feel. कसंही वाटो, काही वाटो. It's like a tunnel, हे बोगद्यासारखं a आहे. dark tunnel. एक काळा बोगदा आहे. You cannot sit in the dark tunnel. अरे काळ्या बोगद्यामध्ये तू मांडी घालून बसता आणि टोकू नको. The tunnel will not move out and then you see the sun. हा बोगदा काय असा बाजूला सरकून तुला सूर्यदर्शन देणार No. नाही. You have to keep moving forward in the tunnel. तुला त्या बोगद्यामध्ये पुढे पुढे जायला लागणार आहे. Amen. Amen. If you stop there in the darkness, त्या अंधारात त्या बोगद्यात जर तू तिथेच थांबला, you will sit there all your life. आयुष्यभर तिथेच बसशील मग. Because कारण? the sun will never be able to penetrate into the tunnel. त्या सूर्याला त्या बोगद्यात यायला जमणारच नाहीये. But if you keep moving, पण जर तू पुढे जात राहिला there is light at the end of the tunnel. तर बोगद्याच्या अखेरीला प्रकाश आहे. And you will come out. आणि मग तुम्ही बाहेर पडाल. So also, तसंच the remedy for loneliness एकटेपणाचा उपाय is moving forward. पुढे जाणे Keep on rowing your boat आणि नाव वलवत राहणे. आयुष्याची नाव वलवत राहा till Jesus comes, येशू येईपर्यंत. till you meet Jesus. येशूंना आपण भेटीपर्यंत हे करतच राहायचं. I know some of you are in the prison right now, मला माहितीये तुमच्यातले काही लोक सध्याला तुरुंगात असल्यासारखे आहेत. counting the days when you will come out. आणि दिवस मोजताय तुम्ही की कधी यातनं मी बाहेर पडणार. It can be a literal prison or it can be mental prison. आणि खरं ते अक्षरशः तुरुंग असेल नाही तर मानसिक काहीतरी तुरुंग असेल. I have met people who have been in the prison. तुरुंगवास भोगलेल्या लोकांना मी भेटलोय. Some have been writing letter after letter to me. काही Please pray. तुरुंगात असलेले मला पत्रावर पत्र लिहितात की माझ्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थना करा. He made a mistake and he was in the prison. चूक झाली माझ्याकडनं आणि मला तुरुंगवास झाला. See? Some people are wrongly confined in the prison आणि काही लोक चुकीच्या रीतीनं तुरुंगामध्ये अडकतात. for years. वर्षोनवर्ष अडकतात. They feel very lonely. मग त्यांना एकटं वाटायला लागतं. भयंकर. See? In whatever cage you are in, ज्या कुठल्या पिंजऱ्यात तुम्ही असाल ना, God will break those chains. देव त्या साखळ्या तोडेल. He will break those shackles. देव ती बंधनं तोडेल. Like you will be out of the hands of the fowler. आणि मग तुम्ही त्या पारध्याच्या हातातनं बाहेर सुटाल. Bird will fly out पक्षी of the उडायला prison. लागेल. हालेलुया. My soul Amen. escaped as a bird Yes. out of the snare of the fowler. If you trust in God sincerely जर तुम्ही प्रामाणिकपणे देवावर विश्वास ठेवला ना, and repent, प्रामाणिकतेनं बरं का, उगीच आपली गंमत जम्मत आणि टाइमपास म्हणून नाही, प्रामाणिकतेने even those विश्वास. people who have been in the prison, literal prison, आणि मग जरी अक्षरशः काही माणसं तुरुंगात जरी असली जाऊन and if they आलेली, repent, पण त्यांनी जर पश्चाताप केला, God can still show His mercy. देव त्याची दया त्यांनाही दाखवू शकतो. Amen. आमेन. आमेन. Because loneliness is the worst kind of pain anybody can कारण have. एकटेपण भयंकर वेदना आहेत. कुणाला येऊ नयेत बाबा या. भयंकर Worst आहे. punishment. अगदी वाईट शिक्षा म्हणजे एकटेपण. More worse than beating and whipping. म्हणजे मारण्यापेक्षाही, चापकाचे फटके खाण्यापेक्षाही एकटेपण फार वाईट.
The cup that Jesus was going to drink and he was hesitating. जो पेला येशू पिऊन घेणार होते आणि डगमगत होते पिताना, It was not just the sins of the world, फक्त जगाचं पाप नाही रे, but abandonment from God. पण देवापासून विभक्तपण, Amen. की देवापासून मी काही क्षण आता वेगळा होणार आहे. He showed to us आपल्याला प्रभू येशूनी दाखवलं how painful it is to be separated from God. देवापासून वेगळं होणं किती वेदनामय आहे. See, now you won't feel it. आता तुम्हाला नाही जाणवणार काही, Once we die, पण मेलो ना, you will only want God. की मेल्यावर तुला फक्त देवच लागेल. तू म्हणशील Yeah. देव पाहिजे, देव. I mean, once you are on the other side of death, मृत्यूच्या पैलतीरी गेलास ना, you need a stronger power. मग एक बलवान शक्ती लागते रे. I mean, we cannot do anything. आपल्याला काय करायला जमणार आहे We तिथे? can only go up till the graveyard आपण फक्त कब्रस्थानापर्यंत पोहोचतो त्यांच्यासोबत, and then just throw the mud on that corpse बस माती टाकतो and आणि we all return home. आणि आपण आपापल्या घरी परत जातो. No matter how much close you are with that person. मग त्या व्यक्तीशी तुमचं किती घनिष्ठ आणि जवळचं नातं असलं तरी सुद्धा तो वारला, तो मेला, आपण कब्रस्थानात गेलो, मयत झाली, माती टाकली, सगळे घरी. Only Jesus can help you on the other side. त्याच्या पुढे मग फक्त येशूच मदत करणार आहे पैलतीरी. Only God can be with you. त्याच्यानंतर फक्त देवच तुमची साथ देणार आहे. Yes, it's तो very विचार करा, important. फार महत्वाचं आहे. That's why you need to give your heart to Jesus. म्हणून तुम्ही तुमचं हृदय येशूंना दिलं Because पाहिजे. Jesus alone has seen death कारण and is येशूंनी- a resurrection and life. कारण येशूंनी एकट्यानंच मृत्यू पाहिलाय आणि पुनरुत्थान आणि जीवन येशू एकटेच आहेत. Amen. आमेन. And he can remove you out of every prison in his time. आणि येशूंच्या वेळेत तुम्हाला सगळ्या तुरुंगातनं बाहेर काढतील. Even David felt loneliness. दाविदाला सुद्धा एकटेपण जाणवलं बरं का. Psalm 25 verse 16. स्तोत्र 25:16 वचन, That's what the scripture verse we had. शास्त्र heard. वचन जे आपण घेतलेले आहे. 25:16. Turn to me and be gracious to me. माझ्याकडे वळ, माझ्यावर दया कर, For I am lonely and afflicted. कारण की मी एकटा आणि मला त्रास होतोय. माझ्याकडे वळ, माझ्यावर दया कर, कारण मी निराश्रित म्हणजे मी एकटा आहे आणि पिडलेला आहे. The Lord said प्रभू म्हणाला in Isaiah 41 verse 10. यशया 41:10, Do not fear, भिऊ नका, for I am with you. कारण मी तुमच्या सोबत आहे. Do not be dismayed, नाराज होऊ नका, for I am your God. कारण मी तुमचा देव आहे. I will strengthen you. मी तुम्हाला शक्ती देईन. I will help you. होय, मी तुमचे सहाय्य करीन. I will uphold you with my righteous right होय, मी hand. आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. आमेन. Even if you don't have a wife to satisfy you, आणि जरी तुझ्याकडे पत्नी नसली, बायको नसली, तुला समाधान द्यायला, even if you don't have a husband to satisfy you, जरी तुझ्याकडे तुझा नवरा नसेल, तुला समाधान द्यायला to lean on, किंवा त्याचा आधार घ्यायला Jesus is there. येशू आहेत ना. येशू आहेत ना. Not that they will leave you, असं काही नाही की मी असं म्हणतोय की नवरा बायको सगळे तुला सोडून जाणार आहेत. but sometimes their love cannot replace the power and the love that Jesus has. पण कधी कधी त्यांचंही प्रेम येशूंच्या प्रेमाची जागा आणि येशूंच्या सामर्थ्याची जागा घेऊ शकत नाहीत. का आपलं प्रेम एक तर लिमिटेड, थोडं काय झालं की आपलं खणकत आहे, Isn't it? हे की नाही. आपलं प्रेम किती मर्यादित असतं. नवरा बायको सुद्धा कधी काय झालं की बस. We need Jesus. आपल्याला येशूंची गरज आहे. Every man was seeking Jesus. प्रत्येक माणूस येशूंच्या शोधात होता. That means he has to be more than a man. म्हणजे तो माणसापेक्षा मोठा काहीतरी होता. He is the greatest man in the history of the universe. या जगाच्या इतिहासातला हा सगळ्यात महान व्यक्ती होता. He had no servants, नोकर नव्हते त्याच्याकडे, yet people called him master. तरी लोक त्याला मालक म्हणायचे. त्याचे कोणी नोकर नव्हते, पण त्याला म्हणायचे सगळे मालक. Never made anybody servants, कधीच त्यांनी कोणाला नोकर केलं नाही, yet all called him master. तरी सगळे त्याला मालक म्हणायचे. जे फादर बकमननी गाणं लिहिलंय, येशू राजा तुम हो मालिक मेरे. Yes. वाह, He गाणे होतो ऐसे. he had no degrees, डिग्री काही नव्हती, yet they called him teacher. तरी शिक्षक म्हणून संबोधलं येशूना सगळ्यांनी. No degree. डिग्री काही नव्हती, But they all came to him, teacher, teacher, पण teacher. सगळे येशूंना गुरु देव असं म्हणायचे, शिक्षक. He had no doctorate degree also. काय डॉक्टरेट वगैरे पण नव्हती येशूंकडे. He had no dispensary, काय दवाखाना नव्हता, no clinic of his own, काय क्लिनिक वगैरे नव्हतं स्वतःचं, no medicine, काय औषधं नव्हती स्वतःची, nothing. काहीच नव्हतं. Yet they called him a healer. तरी सुद्धा लोक त्याला आरोग्य दाता म्हणायचे. म्हणजे डॉक्टरच झाला. Amen. आरोग्य दाता कुणाला म्हणतात? जो डॉक्टर आहे. He had no army.
सैन्य नव्हतं त्याच्याकडे, Yet kings feared him. तरी राजे त्याला घाबरायचे. Herod feared him. अरे हेरोद राजा त्याला घाबरायचा. Herod, who had an army, feared Jesus, who had no army. ज्या हेरोदाकडे एवढं मोठं सैन्य होतं तो येशूंना घाबरायचा ज्याच्याकडे अजिबात सैन्य नव्हतं. He had not won one military battle because he never went for battles. कधी युद्धाला तो गेला नाही कारण युद्ध त्याने कधी जिंकलं नाही. Yet he conquered the whole world. तरी अख्ख्या जगावर मात्र विजय घेतला. He कोण conquered आहे the हा whole येशू? world. सगळ्या जगावर मात्र विजय घेतला. कोण आहे हा येशू? He committed not one single crime. एक म्हणून गुन्हा कधी केला नाही. Yet they crucified him. तरी त्याला Wrong वधस्तंभी खिळलं. judgment. तरी वधस्तंभी त्याला खिळलं. Never did anything wrong. काही चुकीचं केलं नव्हतं येशूने. Even Pilate said, I find no fault in him. पिलात पण म्हणाला ना मला काही चूक सापडत नाही या माणसात. Yet they crucified him. तरी त्याला खिळलं. Don't we understand then why he was crucified? मग आपल्याला कळत नाही का हो की त्याला का वधस्तंभी खिळलंय? How can a righteous man be crucified? नीतिमान माणसाला कोण कशाला असं खिळतंय? Because कारण through one man's disobedience, sin came into the एका world. माणसाच्या आज्ञाभंगाने पाप या जगात आलं. And through one man's वाव, obedience, हालेलुया. many आणि were एका made माणसाच्या righteous. आज्ञा पालनाने अख्ख्या जगाचं तारण झालं. जो स्वीकारेल त्याला मिळेल. The court said we don't find any fault with him. कोर्ट सुद्धा म्हणतंय की या माणसात आम्हाला काही दोष सापडत नाही. Yet they all crucified him. तरी सगळ्यांनी मिळून त्याला वधस्तंभी खिळला. Not one single lawyer fought for his release. एक वकील म्हणून त्याच्या सुटकेसाठी लढायला आला नाही. He was buried in a neighbor's or friend's tomb. मित्राच्या कबरेत त्याला पुरलं. Nobody was bothered. कोणाला काही पडलेली नव्हती, फिकीर नाही, परवा नाही. Yet he lives today. तरी आजही येशू जिवंत आहेत. For more than 2000 years he is still alive. 2000 हून जास्त वर्ष झाली तरी आज सुद्धा येशू जिवंत आहेत. His name is known in the heavens, his name is known on the earth, his name is known in hell also. त्या येशूचं नाव स्वर्गात परिचित आहे, पृथ्वीवर ओळखीचं आहे आणि नरकात सुद्धा ओळखीचं आहे. The demon said, we know who you are. भूत आणि दुरात्मे म्हणाले ना आम्हाला माहितीये तू कोण आहेस. You are the son of the mighty तू God. महान देवाचा पुत्र आहेस. And our people don't know. आणि इथं लोकांनाच काय पत्ता नाही. Maybe right now you are above 50 कदाचित आत्ताला तुम्ही 50च्या वर असाल and you are lonely, आणि तुम्हाला एकटं वाटत असेल, walking all alone. एकटे चालत असाल. Try Jesus. जरा येशूंचा प्रयत्न करून बघा, You'll never feel lonely. कधी एकटं वाटणार नाही. Amen. आमेन. That's why I always say, म्हणून मी नेहमी म्हणतो have everybody, सगळे जवळ असावेत but have Jesus the closest. पण येशू अगदी जवळ असावेत. सगळे फक्त जवळ असावेत पण येशू अगदी जवळ असावेत. I know of single parents, मला माहितीये ना जे एकटे पालक असतात how they struggle to raise up their children. कसा संघर्ष करायला लागतो त्यांना की एकटी आई मुलांना वाढवते किंवा एकटा बाप मुलांना वाढवतोय, तर तो संघर्ष किती असतो. If they have Jesus with जर them, येशू त्यांच्या सोबत झाले तर he can replace any spouse. येशू कुणाची जागा घेऊ शकतात ना. जर वडील नसतील तर वडिलांची जागा घेतील, Yes. आई नसतील आईची Yes. जागा घेईल. येशू कुणाची जागा घेऊ शकतात. He will never allow you to feel lonely. येशू तुम्हाला एकटं वाटूच देणार नाहीत. People say, how can I talk to him? I don't see him. लोक म्हणतात "हो, नाही पण येशू दिसतच नाहीत ना मला, येशूंशी गप्पा कशा मारायच्या." If you try it and talk to him on a regular basis, तुम्ही जर रोज अगदी नित्य नियमाने येशूंशी बोलायला लागलात ना, you will start feeling and experiencing as though Jesus has come at that same time before तर you. तुम्हाला तर असा काय अनुभव येईल ना की अरे अगदी त्या क्षणी येशू तिथे आलेले आहेत. Yes. असं होतं. हे असले अनुभव आम्हाला तर फार येतात का आम्ही येशूंशी बोलतच राहतो. Like people say, जसं लोक म्हणतात 8 o'clock, 8 the gym is calling me. जिम बोलवतीये. हो का? दिसेना कुठं अंगावर जिम बोलवतीये. Yes, they have their timings. टायमिंग आहे. It's 8 o'clock. 8 वाजले. Breakfast is calling me. नाश्ता बोलवतोय. It's 8 o'clock. 8 वाजले. I know my friends are waiting for me. मित्र वाट बघतायत. एक तर मित्रांचा फार बाबा गोंधळच आहे सगळा. Jesus says, येशू म्हणतात
When you pass through the waters, जेव्हा तू पाण्यात चालशील I shall be with मी you. तुझ्या सोबत राहील. When you pass through the rivers, जेव्हा तू नदीतून जाशील they will not sweep over ती you. नदी तुला बुडवणार नाही. जब मैं चलू जल से संग संग रहता हूँ, जब अग्नि से चलू संग संग रहता हूँ. When you walk through the fire, आगीत न चालशील it will not burn you. ती आग तुला जाळणार Why? नाही. Why it will not burn you? आग आहे ती, तू जळलाच पाहिजे. का जळत नाही? When you are walking through the waters, why it will not drown you? अरे पाण्यात चालतोय, बुडत कसा नाही? Jesus is walking with you. येशू चालतात ना बरोबर. कसा Why बुडायचा? don't we think that way? Jesus असा is विचार का walking with करत नाही me. आपण की येशू माझ्या सोबत चालतायत, He is talking with me. माझ्याशी बोलतायत. Where 2 or 3 are gathered in my name, there am I in the midst of you. जिथे दोघे तिघे माझ्या नावात जमतात तिथे मी आहे. इथे येशू आहेत. He is here even now. He is आता here. पण येशू इथे आहेत. तुला दिसत नाही. He is watching येशू you. नाही असं होत नाही. He येशू is इथे आहेत. giving you an experience even now. येशू तुझ्याकडे बघतायत. आता पण तुला अनुभव देतायत. Someone is being touched inside. कुणाला तरी आतून स्पर्श होतोय. आतून I am touched inside. मला आतून स्पर्श होतोय. I am feeling his sensation. मला जाणवतंय की येशू इथे I आहेत. am feeling his vibration मला inside me. जाणवतात येशूंच्या लहरी माझ्या आत He is there. आहेत. येशू इथे इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना. Say, when you speak boldly, when that joy comes, when that peace comes, when that power comes, you know that Jesus is there. जेव्हा आपण त्या धाडसाने बोलतो, आनंदाने बोलतो, सामर्थ्याने बोलतो, आपल्याला माहिती असतं येशू इथे आहेत. Otherwise, you will not speak boldly. नाहीतर तुम्ही एवढ्या धाडसाने बोलणारच नाही. We are such timid people. एक तर आपण एवढी भित्रट जात. Yeah, I don't know about you, but I am very timid. तुमचं मला माहित नाही, तसं मी फार म्हणजे असा टिमिड आणि भित्रट आहे. But when he is with me, पण जर येशू माझ्या बरोबर I असले, become a lion. मी असा सिंहासारखा दहाडते पास्टर दहाडते. When he is not there, पण जर येशू नसले तर I आमच्यात become like a lamb. मग आम्ही पेंढरासारखे होतो आणि कुत्रेही बसवायची ताकद आमच्यात नाही. नाही मी तर सरळ Praise God. आय से इट ऑलवेज ऑफन आय से दिस. आमच्यात ती ताकदच नाहीये. Amen. God will support you. देव आधार देईल तुला. He may give you a life partner, he may not give you a life देव partner. तुला जीवन साथीदार देईल, माहिती देणारही नाही. But God will surely give you Jesus as the life पण partner. देव तुला येशू जरूर देणार जीवन साथीदार म्हणून. येशू माझा जीवन साथी हो, Amen. जीवन साथी हो. हालेलुया. काय गाणी आहे ती. Whether he will give you a spouse or not, नवरा देणार आहे का नाही माहित नाही, but बायको he will देणार आहे का नाही surely माहित नाही. give you Jesus as your spouse. पण देव तुला येशू जरूर देणार आहे जीवन साथीदार म्हणून. Take Jesus as your life partner. येशूला घे ना आपला जीवन साथीदार म्हणून. That will be enough. बस आहे. आणि He- पुढचं झालं तर झालं, नाही तर नाही. He is replaceable. येशू कोणाची जागा घेऊ शकतात. He can replace anyone. येशू कोणाची जागा घेऊ शकतात. That husband who left you, जो नवरा तुला सोडून गेला, that wife who left you, तिची तुझी बायको तुला सोडून गेली they may all have given you pain, आणि कदाचित त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला वेदना यातना दिलेल्या आहेत. or you may have given them pain, पण whatever. तुम्ही त्यांना वेदना दिल्या असतील, माहित नाही. But now you are forgiven. पण आता तुम्ही क्षमा केली, क्षमा But झाली. Jesus will not give you pain. पण येशू तुला वेदना देणार नाही. Never. नाही. Never, never. कधी नाही, कधी He नाही. said, I will never leave you, I will never forsake you. येशू म्हणाले मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. One day Kenneth Hagin was going for a meeting. एके दिवशी ना केनेथ हेगन देवाचे महान सेवक होते, सभेला चालले होते. Actually, it was not a meeting, he was going for a vacation. आणि सभेला पण नाही, सुट्टीला चालले होते. And so while he boarded the train, आणि मग ट्रेन मध्ये बसले. his mother, आई, त्यांची आई she came to him आली त्यांच्याकडे and she said, आणि म्हणाली, son, बेटा this train journey is long. आता हा ट्रेनचा प्रवास फार लांबचा आहे. Keep on speaking in tongues अन्य भाषेत बोलत राहा बरं का till you reach. पोहोचेपर्यंत. There also keep on speaking in tongues. पोहोचल्यावर तिथे सुद्धा अन्य भाषेत बोलतच राहा. He said, no, I will not do ते that. म्हणले मी नाही करणार. She said, what happened to you? You became an unbeliever. तर आई म्हणाली अरे असं काय, तू काय अविश्वासू झाला का काय. He said, I'm going for a vacation. ते म्हणले अरे सुट्टीवर I'm चाललोय going to मी. enjoy. मी मजा करायला चाललोय. And moreover, आणि त्याहून जास्त Jesus said, येशू बोललेत I will never leave you. की मी तुला I कधी will सोडणार never नाही, मी forsake तुला you. कधी टाकणार नाही. येशू बोललेत ना. So I will not speak in tongues तर मी काय अन्य भाषेत बोलणार नाही. now. आता Later on, when I come back, I will speak. मागावर आल्यावर वगैरे बोलीन परत. See, आता सुट्टीला चाललोय मी. always you should know one thing. एक गोष्ट तुम्हाला नेहमी माहित पाहिजे, Jesus is with you. येशू माझ्या सोबत Whether आहे. you speak in tongues or not, तुम्ही अन्य भाषेत बोला, बोलू नका,
whether you pray or not, प्रार्थना करा करू नका, एक whether जाणा you येशू read the माझ्या- Bible or not, बायबल वाचा वाचू the नका, basic foundation is that Jesus is with you. पण मूळ पाया हा आहे की येशू तुझ्या बरोबर आहे. But to grow, you need to पण pray. येशूत वाढायला प्रार्थना करावी लागते. To grow, you need to read the word. वाढायला वचन वाचावं To लागतं. have knowledge, you have to get acquainted ज्ञान with the word प्राप्त of God. करायला देवाच्या शब्दाची ओळख करावी लागते. That's why God told Joshua म्हणून देव योशुआला in म्हणाला, Joshua 1:8, योशुआ 1:8, meditate on the word day and night, then you will have good success. दिवस आणि रात्र शब्दांवर मनन कर म्हणजे तुला चांगलं यश मिळेल. For success, go on reading the word. यश हवं असेल तर वचन वाचावं लागेल. Are you getting me, कळतंय का मी people? काय म्हणतोय? Sometimes, कधी कधी when God chooses you, देव जेव्हा आपल्याला निवडतो, you may have to live most of your life alone. कदाचित देवाने तुला किंवा आपल्याला निवडल्यानंतर तुला जास्तीत जास्त आयुष्य एकटं जगावं लागेल. But never lonely. असं एकटं म्हणजे अगदीच एकटा पडला असं नाही. Not that you can't live with anyone हे else, असं काही नाहीये की दुसऱ्या कोणासोबत तू आता जगू शकत नाहीस. but not many people can live with you. पण बरीच माणसं तुझ्या सोबत राहू शकणार नाहीयेत देवाने जर तुला तसं निवडलं तर. I have seen it. मी पाहिलंय. Before I came to the Lord, मी प्रभूकडे येण्या अगोदर many people were there with me. अनेक लोक होते माझ्या अवतीभोवती, पण But after I came to the Lord, पण मी येशूकडे आल्यावर that number dwindled. तो ती It जी became संख्या होती ना, less. माझ्या जवळच्या लोकांची संख्या कमी 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 होत गेली. Because कारण they cannot go where you have to go. मी जिथे जातोय तिथे त्यांना यायला होणार नाही And they're not real enough for you. आणि तुला ते पुरेसे पण नाहीयेत. You are the light. तू प्रकाश आहेस, They are darkness. ते अंधार आहेत. How can you both walk together? कसं तुम्ही एकत्र चालणार आहात? And your light sometimes is so bright आणि कधी कधी तुझ्यातला प्रकाश एवढा प्रखर असतो that they cannot walk with की you. त्यांना असं अनकम्फर्टेबल होतं, मग ते म्हणतात बाय मी जातो. So don't force yourself on them. तर स्वतःला त्यांच्यावर असं बळजबरीनं लादायचं नाही. God will give you special people. देव तुला खास माणसं देईल. Special people He will give. देव तुला खास माणसं देईल. या He सगळ्या will raise up प्रवासात right group of people around योग्य you. लोकांचा गट देव तुझ्या अवतीभोवती तयार करेल. Say- योग्य लोकांचा गट. हालेलुया. Always have close friendship with the light. नेहमी प्रकाश जो आहे ना, प्रकाश, त्या प्रकाशाशी तुम्ही जवळची मैत्री करा. Don't have friendship with darkness. अंधाराशी जवळची मैत्री करू नका. Yes, you can talk to them, you can Ha. be with them in the workplace, in the neighborhood. म्हणजे All that is fine. जे अंधारात लोक आहेत ना, त्यांच्याशी तुम्ही तसं थोडंफार बोला. का आपण नोकरी करतो, कामाला जातो, सगळंच आपलं चाललेलं आहे, प्रपंच आहे, या जगात आपण आहे, तर थोडी बोलाचाली त्यांच्याबरोबर होणारच आहे, तेवढी ठीक आहे. You know, sometimes कधी कधी मात्र when you were in the world, तुम्ही जगात असताना you never felt much lonely. तुम्हाला फारसं एकटं वाटलं नाही. After you came to the Lord, पण तुम्ही येशूकडे आला, you felt a little bit lonely. तुम्हाला थोडं एकटं वाटायला लागलं. Because many of the friendship is cut off. कारण बरीच मैत्री मग तुटते ना. Relatives have been cut off. नातेवाईक सुद्धा तुटतात बरेच. का आपण येशूकडे आलेलो आहे. What they do, you cannot do. ते जे करतात ते आपल्याला करता येणार नाही. आपण जे करतो ते त्यांना पटत नाही. Amen. असं सगळं होतं. Sometimes you cannot live with your own family कधी कधी स्वतःच्या परिवारासोबत सुद्धा मग राहता येत नाही. because you have given your heart to कारण तू Jesus. तुझं हृदय येशूंना दिलंय, बाकीच्यांनी नाही. God still loves you. देवाचं तरी तुझ्यावर प्रेम आहे. You trust Him. तू देवावर विश्वास ठेव. He will make your life देव beautiful. तुझं आयुष्य सुंदर करेल. I know some of you are crying today. मला माहितीये तुमच्यातले काही जण आज रडतायत Lord, I'm feeling alone. की प्रभू मला एकटं वाटतं. प्रभू I'm a single mom. मी एकटी आई I'm आहे, not able to achieve many नाही मला things. जमत आहे आता, बरंच काही करायचं पण करायलाच होत नाही. मी एकटी पडली आहे. What I will do? मी काय करू देव बाप्पा? My family is broken. माझं कुटुंब तुटलंय. God will send you a helper. देव तुला मदतगार He पाठवेल. will replace such kind of friendship that you will forget the past. अशी मैत्री देव तुला देईल की तू तुझा भूतकाळ विसरशील. He will send a good Samaritan along your way. एक चांगला शोभरोनी देव तुझ्या रस्त्यात पाठवेल. A good friend will come एक चांगला मित्र तुझ्या वाट्यात येईल and you will say, आणि तुम्ही this is म्हणाल, enough for me. एक चांगला मित्र तुझ्या वाटी येईल आणि मग तुम्ही म्हणाल की एवढं मला पुरेसं आहे, बास झालं. Maybe you are feeling like those disciples in the sea. कदाचित तुम्हाला समुद्रावरती जे शिष्य होते ना, त्या शिष्यांसारखं वाटत असेल. They seem to be lost in the sea. त्या समुद्रावर ते शिष्य हरवल्यासारखे झाले. No help from मदतच नाही anywhere. ना, कुठूनच मदत नाही. Fighting their battles all alone. आणि एकटे युद्ध लढतायत, एकटे झगडतायत. No support for them. आधार नाही, कोणाचा काही नाही. I know it is tough, मला माहितीये हे अवघड जातं. but
पण Bible says, बायबल म्हणतं let the weak say, I'm strong. अशक्तांनी म्हणा मी शक्तिमान आहे. Let the weak say, I'm strong. अशक्तांनी म्हणा मी शक्तिमान आहे. Let the poor say, I'm rich. गरीबाने म्हणा मी धनवान आहे. I rebuke all the feelings of loneliness that has gripped your heart and mind in the name of Jesus. एकटेपणाच्या ज्या सगळ्या भावना तुझ्या हृदयाला मनाला जखडतायत त्या येशूच्या नावात मी आता बांधतो. Those people who are feeling that they are walking in the valley of shadow of death, ज्या लोकांना आता असं वाटतंय की मी मृत्यूछायेच्या दरीतून चालतोय let them experience the rod and staff त्यांना around them. आकडी आणि काठीचा अनुभव दे दे बापा In the name of Jesus. येशूंच्या नावात. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. I know if you are crying, मला माहितीये तू जर रडत असशील don't worry. तर काळजी करू नको. I know when my mother used to put us to sleep, मला आठवतं जेव्हा आमची आई आम्हाला झोपी लावायची somehow, कसंही करून sometimes, कधी कधी my eyes used to be open. माझे डोळे उघडे राहायचे. My mother used to think we are all slept. माझ्या आईला असं वाटायचं की आम्ही सगळे झोपलोय. But I used to see from the corner of my eye. पण मी माझ्या डोळ्याच्या एका कोपऱ्यातनं बघायचो. There used to be tears in her eyes. तिच्या डोळ्यात अश्रू असायचे. Because she does not have a husband. कारण तिला आता नवरा नाही, एकटी झाली आहे आणि 5 मुलं आहेत. Amen. Don't faint. बेशुद्ध होऊ नका. At least you know Jesus. हार मानू नका. कमीत कमी तुम्हाला येशू तरी ठाऊक आहे. He will come through. येशू येतील He will hear you speedily. आणि येशू अगदी पटकन तुमचं ऐकतील. हिम्मत ना छोडो, हिम्मत ना छोडो. Amen. हलका सा सब क्लेश बेटा जल्दी निकल जाएगा. My mother never saw the world. माझ्या आईने जग फारसं पाहिलं नाही कधी. Because my father kept her as a queen. कारण माझ्या वडिलांनी तिला राणी सारखं ठेवलं होतं. There was 20 years difference between my father and mother. 20 वर्षाचं अंतर होतं माझ्या वडिलांमध्ये आणि आईमध्ये. 20 years. 20 वर्ष लहान होत्या त्या वडिलांपेक्षा. And my mother lovingly would call him uncle. माझी आई प्रेमळपणे त्यांना अंकल म्हणायची. प्रेमाने. He used to say, why you call me uncle? आणि ते म्हणायचे तिला अरे अंकल काय म्हणते मला. You are my uncle only. नाही तुम्ही अंकलच आहे माझे. You are 20 years elder to me. 20 वर्ष मोठे आहात माझ्यापेक्षा. But he kept her as a queen. पण राणी सारखं ठेवलं होतं तिला. Never allowed her to step out of the house to buy कधी anything. घरातून बाहेर पाऊल नाही ठेवू दिलं काही विकत घ्यायला का काय करायला. She never had to worry about anything. कशाचीच काळजी माझ्या आईला वडील जिवंत होते तोपर्यंत करावी लागली नाही. But after his death, वडील वारले mummy was left alone to fend आणि us माझी all. आई जे उद्ध्वस्त झाली आम्हा 5 भावंडांना सांभाळता सांभाळता No relatives helped us. एक नातेवाईक मदतीला आला नाही. Her sisters-in-law and brother-in-law सगळे- सगळे- all were सगळे there आले. only to ruin her. होते सगळे पण सगळे नाशालाच टपलेले होते. She fought the loneliness all alone. एकटेपणाला ती झगडली आयुष्यभर. Many asked her to remarry again. अनेकांनी येऊन तिला मागणी घातली मग की परत लग्न कर माझ्याशी. Because no, family said, why don't you remarry? परिवारात पण म्हटले की लग्न परत का करत नाहीस. Because she was hardly in her 30s. कारण वय फारसं नव्हतं 30शीत वगैरे असे. But she said, no. ती नाही म्हटली For my children, I cannot marry. माझ्या मुलांसाठी मी लग्न वगैरे परत नाही करू शकत. But she loved God. पण देवावर प्रेम होतं माझ्या आईचं. And then मग the whole family was saved. पूर्ण परिवार आमचा तारला गेला. पूर्ण. My elder brother was a priest, माझा थोरला भाऊ विन्संट फादर विन्संट Father Vincent. फादर होते. He also had given his heart to Jesus. त्यांनी हृदय येशूंना दिलं होतं. I made him to surrender. मी स्वतः त्यांना सरेंडर करवलं. My twin brother is a pastor. माझा जुळा भाऊ पॉल पास्टर आहे. My brother Andrew is here with माझा us. भाऊ अँड्रू इथे माझ्या सोबत काम करतो. My sister and her husband, they are माझी pastoring a बहीण church. आणि माझ्या बहिणीचा नवरा ते दोघेही पास्टर आहेत आणि चर्च चालवतात. How blessed she is. किती आशीर्वादित असावी माझी आई की 5 मुलं सेवेत आहेत. Come to church regularly. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे बेटा चर्चला नियमित या. Build a अनुभव strong घ्या. relationship with the believers. आणि विश्वासू लोकांशी स्ट्रॉंग नाती बांधा. You will never feel lonely. कधी एकटं वाटणार नाही. पण सॉलिड स्ट्रॉंग विश्वासू पाहिजे असे लेंगे पेंगे नाही पाहिजे. Give them time and they should give you time. विश्वासू लोकांबरोबर तुम्ही साथ ठेवा त्यांना वेळ द्या ते तुम्हाला वेळ देतील. Don't just rush off home as soon as the meeting gets over. जशी मीटिंग संपली की घाई घाईनी घरी घाई घाई घरी असं नका करू. Why? You want to meet unbeliever friends? काय दाटलंय त्या घरात अविश्वासू लोकांना भेटायचंय का एवढ्या You want घाईनी. to meet
unbelievers outside, का अविश्वासू लोकांना गेटच्या बाहेर भेटायची एवढी घाई झाली? you will feel very lonely. एकटं वाटेल हो, एकटं वाटेल. The best option if after Jesus is the believers उत्तम पर्याय येशू to नंतर drive कोणाची? out loneliness. एकटेपणा घालवायचा उत्तम पर्याय येशू नंतर जर कोणी असावं आपल्या बरोबर तर ते बिलीवर लोक. You don't have to fight alone. एकट्याने झगडायची गरज नाही. They will stand for you. मग ते बिलीवर लोक तुमचे जे आहेत ते तुमच्या सोबत उभे राहतील. Amen. Amen. You stand for them, they will stand for तुम्ही you. त्यांच्यासाठी उभे राहा, ते तुमच्यासाठी उभे You राहतील. pray for them, they will pray for तुम्ही you. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, ते तुमच्यासाठी प्रार्थना You करतील. support them, they will support तुम्ही त्यांना you. आधार द्या, ते तुम्हाला आधार देतील. Amen. आमेन. हा एक समाज उभा राहतो इथे. Yes. दिस इज अ कम्युनिटी इटसेल्फ हियर. Like Israel always stayed जसं together. इस्रायल एकत्र राहिलं नेहमी. Always. नेहमी Together law was given to them. एकत्र त्यांना नियमशास्त्र दिलं गेलं. Together they walked in the wilderness. एकत्र ते रानात चालले. Together they had manna from heaven. एकत्र त्यांना स्वर्गातून मान्ना मिळाला. Blessings were given together. एकत्र त्यांना आशीर्वाद आले. Say, God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Some of you who are at home तुमच्यातले काही जण जे घरी आहेत and feel very lonely आणि एकटं वाटतंय because you don't have a job. कारण तुला नोकरी नाही. I'm telling you, God will give you a मी job. सांगतो तुला देव तुला नोकरी देईल. To remove your loneliness, God can do anything. तुझं एकटेपण काढायला देव काहीही करू शकतो. Your time of mourning has to be over. तुझ्या शोकाची वेळ संपायलाच हवी. I just don't talk. मी फक्त बोलत नाही, I've experienced it. I'm talking to you. मी अनुभव घेतोय, अनुभवाची शिदोरी वाटतोय, अनुभवातनं बोलतोय. माझे शब्द कधी रिकामे नसतात. या सगळ्यात मी नवशिक्या नाहीये. I'm not emotional like some people काही लोकांसारखा मी भावुक नाहीये, because कारण I'm close to God. मी देवाच्या जवळ आहे. मी देवाच्या जवळ आहे म्हणून काही लोकांसारखा मी इमोशनली ब्रेकडाऊन होत नाही. Some people think, oh, this fellow has no feelings. पण मग काही लोकांना माझ्याकडे बघून असं वाटतं की काय ह्यांना काही भावनाच No, I नाही. have feelings. असं काही नाही, भावना मलाही आहे, शेवटी मी माणूस आहे. पण नियंत्रणात आहेत, Everything is in control. सगळं नियंत्रणात आहे. शिकवलं कोणी? देवानी. Everything has to be in control. सगळं नियंत्रणात ठेवा. Emotions have to be in control. भावना जरा नियंत्रणात ठेवा. Otherwise, like one pastor many years back, his dog died. नाही तर मग त्या एका पास्टरांसारखं असं झालं. अनेक वर्षांपूर्वी एक पास्टर होते, त्यांच्या घरात एक कुत्रं होतं, ते कुत्रं वारलं. And I had gone to the house for some other reason. आणि दुसऱ्याच काही कारणाने त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो. The wife started crying in such a way as though, like Mrs. Job lost 10 children, she lost. त्यांची बायको पाळकीण बाई असं रडायला लागल्या ते कुत्रं वारल्यावरती, जणू काही योबाची 10 मुलं वारली असतील तसं रडायला लागल्या. She was असं uncontrollable. म्हणजे अगदी नियंत्रणा पलीकडेच हो. मी तर And हबकले. then मग they dug up a pit. त्यांनी खड्डा वगैरे खणला, Prayer was made. प्रार्थना झाली And when they put the dog in the pit, आणि कुत्रं त्यांनी त्या खड्ड्यात टाकलं. she also jumped in it. त्यांनी पण उडी मारली पाळकीण बाईंनी. And then he removed her and gave her one slap. मग त्या पास्टरांनी तिला खेचलं बाहेर. All her emotions came under सगळ्या control. समोर एक लावून दिली थोबाडीत. सगळ्या भावना अशा सटकन नियंत्रणात आल्या. थोबाडीत खाल्ल्यावर कोणाच्या येत नाहीत. पण मग तिथपर्यंत जायचंच कशाला? जरा शांत राहा ना. Emotions are not in असं control. कशाला? भावना अशा मोकाट कशाला सोडताय? अरे I कंट्रोल. know, I appreciate the animal lovers. नाही, मी कौतुक करतो जनावरांवरती प्रेम करणाऱ्यांचं, माझ्याकडनं कौतुक आहे. Yes, I respect them. त्यांचा मी आदर करतो. You have to love them. त्यांच्यावर प्रेम तुम्ही करायलाच हवं. But only after loving man. पण पहिले माणसांवर करा मग, Amen. है ना? Because I also have a parrot at home. माझ्या घरात पण a पोपट cat आहे. at home. माझ्या घरात पोपट आहे, Two dogs here. मांजर आहे, इथे 2 कुत्री आहेत. परवानगी दिली तर अजूनही काय काय येईल, पण एवढी देत नाही. बस हो गया. 2 इधर 2 घर में. Amen. Don't see yourself as lonely. स्वतःला एकटं असं बघू नको. Jesus is with you. येशू आहेत ना आपल्या. I am with you. मी तुमच्यासोबत My आहे. prayers are for माझ्या you. प्रार्थना तुमच्यासाठी आहेत. Covering is there. आवरण The आहे. church is for you. Church आहे. Church people are for चर्चचे you. लोक आहेत. Angels are for you. देवदूत आहेत. Word of God is for you. वचन आहे. अरे काय एकटं वाटतंय तुम्हाला? इतकं सुंदर देवाने आपल्याला चर्च दिलं, चर्च मध्ये माणसं दिली, सोन्यासारखे पास्त्र दिले. God says, as आवड दिली. Jerusalem is surrounded by mountains, so I will surround my people हे म्हणाला, now and forevermore.
more. यरुशलेमच्या अवतीभोवती जसे डोंगर आहेत तसं माझ्या लोकांच्या अवतीभोवती मी आजपासून कायम राहीन. Psalm 125. स्तोत्र 125. As Jerusalem is surrounded by mountains. जसं Verse यरुशलेमच्या 5. सभोवताली डोंगर आहेत, 5 वचन 125 5. Amazing. तसं मी माझ्या लोकांच्या सभोवताली आहे. See yourself in the workplace. See yourself in the promoted place. See yourself स्वतःला असं बघा की yes, victorious. मी नोकरीला जात आहे, मला प्रगती मिळत आहे, बढती मिळत आहे, मी विजयी आहे. See yourself as the blessed one. स्वतःला मी आशीर्वादित आहे असं म्हणा. You are a blessed one. आशीर्वादित आहे मी म्हणा. हिंमत सोडायची नाही बेटा. असं ढेपाळून कधी खाली बसायचं नाही. काय होत नाही. मी तर नेहमी Nothing. म्हणते Nothing is going to happen. येशूंच्या जोरावर मी हे वाक्य नेहमी म्हणते की कुछ भी हो तो कुछ नाही होता. काही झालं तरी काय नाही होत. I remember one lady said, मला आठवतं एक बहीण म्हणाली, I was feeling very lonely, pastor. पास्टर मला फार एकटं वाटत होतं. Suddenly I just thought I will open up YouTube and listen to one of your messages. आणि अचानक मला असं वाटलं की YouTube उघडून तुमचा एक मेसेज ऐकावा. And she said, when I heard that message, आणि म्हणे जेव्हा मी मग तो मेसेज मी ऐकला ना, suddenly you were speaking on loneliness. म्हणजे तुम्ही एकटेपणावरच बोलत होता. And I felt such a strong connection with God and with you. आणि मला इतकं असं स्ट्रॉंग असं नातं वाटलं ना देवाशी आणि तुमच्याशी. She said, who is this Pastor Peter Silve? मग ती म्हणाली कोण आहे ते मास्टर पीटर सिल्वे? Never heard him. ऐकलं तर कधी नाही यांच्याविषयी. But the Holy Spirit said, पण पवित्र आत्मा बोलला तिच्याशी. forget him, I am speaking. Keep on hearing it. त्याला विसर, माझं ऐक, मी तुझ्याशी बोलतोय. She told me. त्याच्याद्वारे मी तुझ्याशी बोलतोय असं म्हणाली मला. And she went on listening. आणि मग ऐकतच राहिले. And she was delivered from all loneliness. सगळ्या एकटेपणातनं सुटका मिळाली त्यांना. There is a physical manifestation even taking place right now in your आता midst. सुद्धा शारीरिक प्रगटीकरण होत आहे बरं काही ते या जागेत. Your mind is flooded तुमच्या मनात तो पूर आलाय with His presence. त्याच्या सहवासाचा. His presence will drive out your loneliness. त्याचं सानिध्य तुझं एकटेपण काढेल. Flood your mind with His presence. तुझं मन त्याच्या सानिध्याने भर. Flood your heart with His presence. तुझं हृदय त्याच्या सानिध्याने भर. You will never feel lonely. कधी तुला एकटं वाटणार नाही. New thoughts. नवीन विचार. काय करू दे बाप्पा तू बोल माझ्याशी. Yes. कितना मधुर समय है, कितना मधुर समय है जब मेरा यीशु मुझको पास अपने बुलाता. I'm coming to you like Ananias who came to Paul. अनन्याप्रमाणे बोलतोय मी तुमच्याकडे आणि येतोय. पॉलकडे जो आला होता ना तसं. Paul felt so lonely. पॉलला एवढं एकटं वाटलं. But suddenly Ananias came and said, Brother Paul, आणि अचानक अनन्या आला आणि म्हणाला ब्रदर पॉल I'm speaking to you on behalf of God. देवाच्या वतीने मी तुमच्याशी बोलत आहे. Even so, I'm coming like Ananias to you. तसं मी अनन्यासारखा तुमच्याकडे And I'm saying, आणि म्हणतो I'm coming and speaking to you on behalf of my God. माझ्या देवाच्या वतीनं मी तुमच्याशी बोलतोय. Don't feel lonely. एकटं वाटून घेऊ नका. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत He आहे. will never leave you. He येशू will तुला never कधी forsake. सोडणार नाही. येशू तुला कधी टाकणार नाही. You have to take this word seriously. हा शब्द तुम्ही गांभीर्याने घ्या. हा मेसेज ना हृदयामध्ये जाऊ दे. Implement it and things will move. ऐकलेलं पाळा गोष्टी बदलतील. Nobody thought that he will be alone, but then a time comes you feel alone. कोणाला कधीच असं वाटत नाही की मी एकटा पडणार आहे. पण कधी ना कधी आयुष्यात वेळ येते की आपल्याला एकटं वाटतंच. People our own will go away. आपले स्वतःचे लोक कधी कधी कदाचित आपल्याला सोडून जातील. It has to be. असंच असायला हवंय. होणारच आहे असं. I mean, who said we will live together forever on this earth? कोण म्हणालं या पृथ्वीवर आपण कायमचे एकत्र राहणार आहोत. कधी ना कधी आपले स्वकीय पण आपल्याला सोडून जातातच ना. Are you getting me, people? कळतंय का? That's why build a strong relationship म्हणून with God. येशूंशी देवाशी दणकट नातं बांधा. Amen. आमेन. So that whoever is for you or who is against you, at least Jesus is with you म्हणजे all कोणी the time. आपल्यासाठी असो नसो, कोणी तुझ्या बाजूनी असो नसो, शेवटी येशू आहेत ना आपल्यासाठी. आपण म्हणू बा झालं. Amen. आमेन. Maybe that sickness has come in you. Maybe you are bedridden because God wants to connect with you. कदाचित काय आजार तुला झाला असेल, तू बिछानाला खिळलेला असशील, कारण देवाला तुझ्याशी संपर्क साधायचा आहे. See? तुझं लक्ष देवाला हवं आहे की गिव्ह मी युअर हार्ट माय सन. Some of the relationship has turned toxic. काही नाती इतकी नशेत बदलली. नशेत. It's very नात्यांचा painful. नशा असतो काही लोकांना. नात्यांचा नशा. And you are feeling lonely. आणि मग एकटं वाटतं ती नाती कुठे गचकली की. God said, देव बोलला
When you had that friend, you never thought of me. तो मित्र असताना माझा विचार कधी आला नाही. Now he left, you are thinking about आता me. त्यांनी सोडलं तर माझा विचार आला का? Say, build your strong relationship with Jesus more and पहिल्यापासून more, ना येशूंना घेऊनच फिरायचं. so that you will come out of every kind of म्हणजे loneliness. सगळ्या whoever- एकटेपणात तुम्ही बाहेर whatever. पडाल. पहिलं येशू, मग येशू नंतर +1 किसको भी ले लो. Maybe you are in an abusive relationship. कदाचित तुमच्या नात्यात काही निंदा नालस्ती असेल Maybe you are unable to move back and forth. आणि पुढे मागे जाणं सगळं मुश्किल असेल. Maybe you are suffering even in your workplace. काय माहित तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे काही त्रास असेल. हू नोस ना, कोणाला ठाऊक आहे, तुम्हाला तुमचं माहिती. You feel lonely मग एकटं वाटतं because there's nobody. का कोणीच नसतं. अशा त्रासात आपण एकटेच जातो. कोण है साथ में, कोई नहीं. बहुत प्रॉब्लम हो रहा, बहुत प्रेशर आ रहा है ऑफिस में. I know one of my friend in the मला company. कंपनीतला माझा एक मित्र माहित आहे. They wanted to transfer him in another sister concern, त्याला सिस्टर कन्सर्न मध्ये ट्रान्सफर द्यायची होती, which was in Nagar. नगरमध्ये, अहमदनगरला. He didn't want to go. त्याला जायचं नव्हतं. So what they did, त्यांनी काय केलं? they said, no, but you have to go. ते म्हणले नाही पण तू जायलाच पाहिजे. He said, आम्ही no, I will not तो go. म्हणला मी नाही जाणार. Okay, don't go. ठीक आहे, नको जाऊ. They removed all the work from him. सगळं कामच त्याच्या हातातनं काढून घेतलं त्यांनी. He was in the design department. डिझाईन डिपार्टमेंट मध्ये कामाला होता तो. His table would be loaded with files. त्याच्या टेबलावर ना फाईली खूप असायच्या. He had no time to eat. वेळ नसायचा त्याच्याकडे जेवायला सुद्धा. One file was removed from him. एक फाईल त्याच्या हातातनं त्यांनी Every काढली. day. रोज एक फाईल काढून घेतली. And that department, there were many staff working. आणि त्या डिपार्टमेंट मध्ये स्टाफ पण बराच होता कामाला. They were all drawing. सगळी ड्रॉइंग डिझाईन डिपार्टमेंट होतं. He used to walk up and down. ते असं वर खाली एरजारा घालायचे. मग Everybody knew that he had no work. सगळ्यांना कळलं मग की आता याला काही कामच नाहीये. He used to only sit. नुसतं येऊन बसायचा. He said, I will sit what I'm getting my तो म्हटला मी salary. बसणार, काय मला मग पगार सुरू आहे ना, I don't worry. मला काय काळजी नाही. But how long? अरे पण किती वेळ? 6 months passed. 6 महिने गेले असे, No work. कामच नाही. त्यांनी काम सगळं काढून घेतलं याचं. And then he used to go to the staff. मग तो स्टाफ कडे जायचा. How is everything? Okay. असं गप्पा. And then they used to laugh. ते हसायचे. I mean, they used to laugh for maybe something else. We ते don't know. आणि कशासाठी हसत असतील काय माहिती. हसलेल्यांनाच माहिती की का हसले. And he went and told them, आणि त्याने जाऊन त्यांना सांगितलं, you're laughing at me. मला बघून हसताय ना. I know because I have no work. मला माहितीये मला बघून हसताय ना, कारण मला काम नाही ना. And that became a torture for him. आणि तो छळ झाला मग त्याचा छळ. मानसिक यातना होतं. Anybody talking, he used to say, y'all are talking about मग me. कोणी काही बोलायला लागलं की तो म्हणायचा माझ्याविषयी बोलताय ना. He was harassed in his mind. म्हणजे इतका मानसिक छळ सुरू He झाला felt त्याचा. so lonely. त्याला एकटं वाटायला लागलं. Nobody was with him. कोणीच त्याच्या सोबत नाही. In a year's time, he died. एका वर्षात तो वारला. He committed suicide. And died. आत्महत्या केली त्यांनी. आय नो. Loneliness. एकटेपण. He used to talk and he used to talk to me. ते माझ्याशी बोलायचे. तो माझा मित्र माझ्याशी बोलायचा. Lonely. म्हणायचा एकटेपण. If he had Jesus, येशू जर त्याच्या बरोबर असते तर things would have been different. गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या ना. पण If he त्याने had आत्महत्या good केली. friends, right friends, believer friends, things would have been different. बिलीवर मित्र त्याचे असते तर गोष्टी बदलल्या असत्या. Are you getting me, people? कळतं ना मी काय We'll म्हणतो. continue next week. पुढच्या सोमवारी विषय आपण सुरू ठेवू. हालेलुया. आमेन. Thank you, Lord God. Thank you, Jesus. Look to God. देवाकडे सर्वांनी पहा. Worship, worship. आणि आराधना करा. Thank you, Father. Thank you, Jesus. Oh God, we thank you, Lord. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. देव We thank बाप्पा you, Master. तुझे आभार मानतो. स्वामी राजा You're so wonderful. You're so great. किती तू छान, किती तू महान. तुझं सोडून ख्रिस्ता मी जाऊ तरी कुठे. Some people are feeling lonely, Lord. काही लोकांना एकटं वाटतंय. Come close to them, Lord. त्यांच्या जवळ ये दे बाप्पा. Some say nobody understands me. काही म्हणतात की मला कोणी समजूनच घेत Take नाहीये. one song. हालेलुया. माँ बच्चे को अगर भूल भी जाए, हथेली पे लिखा है नाम मेरा, तू मुझे भूलेगा नहीं।
पल का है नाम मेरा, तो मुझे भूलेगा नहीं। तो बोलो धन्यवाद 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 धन्यवाद। जब मैं चलूं जल से संग संग रहता हो, जब अग्नि से चलूं संग संग रहता हो, डूबेगा नहीं झुलसेगा नहीं, डूबेगा नहीं झुलसेगा नहीं। तेरी नजरों में प्रभु मैं अनमोल हूँ, तेरी नजरों में प्रभु मैं अनमोल हूँ, आदर के पात्र हूँ प्रभु। आनंद से नाचता हूँ मैं, धन्यवाद देव बाप्पा तुझे, आदर के पात्र हूँ प्रभु। तुझी स्तुती करतो स्वामी राजा। आनंद से नाचता हूँ मैं, तो बोलो धन्यवाद 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 धन्यवाद। जब मैं चलूं जल से संग संग रहता वो, जब अग्नि से चलूं संग संग रहता वो, डूबेगा नहीं झुलसेगा नहीं, डूबेगा नहीं झुलसेगा नहीं। प्रेम मुझसे है किया और बहाया लहू, प्रेम मुझसे है किया और बहाया लहू, मेरे पापों को धो दिया, मुझे छुटकारा भी दिया। Yes, Lord, thank you, Jesus. मेरे पापों को धो लिया, मुझे छुटकारा भी दिया, तो बोलो धन्यवाद 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 हालेलुया। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। Let me tell you one thing. एक गोष्ट मला तुम्हा लोकांना सांगू द्यात, Most of you are working, तुमच्यातले जास्तीत जास्त लोक नोकरीला जातात, work pressure, तर नोकरीवर ऑफिसमध्ये प्रचंड दबाव peer असतो, pressure, खूप प्रेशर असतं, target pressure. टार्गेट असतं, काय Boss काय pressure. करायचं असतं, अचीव करायचं असतं, बॉसचं प्रेशर असतं. At such times, अशा वेळेला it builds loneliness in you एकटे पण येतो तुझ्यात मग, because nobody understands you. कारण मग कोणी तुला समजून पण घेत नाही, तुझं तुलाच माहिती आहे की काय सगळं प्रेशर आहे. There is no heart relationship in a work relationship area. आणि नोकरीमध्ये जे असतं ना, तिथे हृदयाचं काही नातं नसतं, ती नोकरी आहे. तिथे व्यवस्थापन असतं, ऍडमिनिस्ट्रेशन असतं, ऍडमिनिस्ट्रेशनला हृदय Yes. नसतात. There is- ऍडमिनिस्ट्रेशन हॅज नो हार्ट. And so many times you feel lonely. मग अनेक वेळेला एकटं वाटतं, People may not understand you, लोक तुला समजून घेणार नाहीत कदाचित, but you have to be strong in the पण Lord. तुला प्रभूत खंबीर राहावं You लागेल. need to know तुला कळायला हवं you are somebody की in तू the hands आहेस, of God. आहेस, कोणीतरी तू आहेस. In the hands of God, you are somebody. देवाच्या हातात तू काहीतरी आहेस. तू Nobody एकटा can नाही put you आहेस. down. You are not alone. नाही तुला God कोणी backs असं you. खाली पाडू शकत. देव तुझ्या सोबत आहे, देव तुझ्या God पाठीशी backs आहे. you. देवाचा तुला पाठिंबा आहे. When I was working in the company, मी जेव्हा कंपनीत कामाला होतो ना, nobody used to put me down. कोणी मला असं खाली पाडून वगैरे They बोलायचं used नाही. to look down upon me, माझ्याकडे खालच्या नजरेने बघायचे, but I was not worried. पण मला काही परवा My नव्हती. Jesus was strongly with माझे me, येशू माझ्या सोबत होते खंबीरपणे, very strongly with me. एकदम खंबीरपणे येशू माझ्या बरोबर, तर मला काही फिकीर नाही. I was working very boldly in that company, आम्ही धाडसाने त्या कंपनीत कामं करायचो, never scared of anybody, कधी कोणाला घाबरलो नाही, कधी because चुकीचं my केलं नाही. God is the boss of the whole माझा world. देव अख्ख्या जगाचा मालक आहे. एवढं काय घाबरायचं? I can do all things through Christ that strengthens me. जो ख्रिस्त मला ताकद देतो, त्याच्याद्वारे सर्व करण्यास मी समर्थ आहे. I used to walk like a king in that company राजासारखा चालायचो मी कंपनीत, because Jesus is with कारण us. येशू माझ्या बरोबर आहेत. Amen. आमेन. So don't worry. तर काळजी करू नका. Jesus understands you. येशू तुमची परिस्थिती समजून He घेतात. loves you. येशूंचं तुमच्यावर प्रेम He आहे. cares for you. येशूंना तुमची काळजी पण He आहे. will give you promotion. येशू तुम्हाला बढती He देतील. will give you blessings. येशू तुम्हाला आशीर्वाद देतील. Right now, आता या वेळेला I pray, Lord, मी प्रार्थना let the करतो, देव spirit बाप्पा. of boldness come upon एक my people. धाडसाचा आत्मा माझ्या लोकांवर येऊ दे. Let them never feel lonely, त्यांना Lord. कधी एकटं वाटू देऊ नको. Let them know त्यांना कळू दे Jesus is with them. येशू त्यांच्या सोबत आहे.
Father, Hallelujah. touch them all. देव बाप्पा सर्वांना स्पर्श कर. Put that spirit of boldness in तो them. धाडसाचा आत्मा त्यांच्यात घाल. Cover them, Lord. त्यांना झाकून घे देव Be with बाप्पा. them, Lord. त्यांच्या सोबत राहा. Let them experience your presence 24/7. 24/7 तुझ्या सहवासाचा अनुभव त्यांना दे. Let them make great strides in their workplace. त्यांच्या नोकरीवर ऑफिसमध्ये त्यांना लांबचे पल्ले गाठता येऊ देत. Let them shine in that work. चमकाव त्यांना त्या ऑफिसमध्ये. मोठी मोठी पद दे. Yes. मोठं मोठं प्रमोशन दे. Do it, कर प्रभू कर. Father, because these people love you, Lord. कारण या लोकांचं तुझ्यावर प्रेम आहे. Thank you, Father. देव बाप्पा तुला धन्यवाद. Thank you, Master. तुझे आभार. Every spirit of fear, leave them in Jesus' सगळा name. भीतीचा आत्मा सोड या लोकांना येशूंच्या नावात. Leave them in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. If- सगळी भीती जाऊ दे If देव बाप्पा. sickness is keeping you to feel lonely, जर आजार तुम्हाला एकटेपण देत असेल let that sickness vanish in the name of तो आजार Jesus. पण येशूंच्या नावात गायब होऊ दे. Leave. सोड देव बाप्पा. Yes, that sickness is leaving तो you आजार now. जातोय बरं का तुमच्यातून. That sickness is leaving you. Strength of Jesus is flowing. तो आजार तुमच्यातनं जातो. येशूची ताकद तुमच्यात वाहतीये. God will give you new friends. देव तुम्हाला नवीन मित्र देईल. Right friends. अगदी योग्य आणि बरोबर मित्र. Quality friends. चांगल्या दर्जाचे मित्र मैत्रिणी देव देईल. ज्यांचा दर्जा नाही ना देव त्यांना काढून लावेल. Don't run after people. Let people run after you. लोकांच्या मागे धावू नका. लोकांना तुमच्या मागे धावू दे. एवढा पण उपलब्ध राहू नको लोकांसाठी. डोंट बी सो मच अवेलेबल फॉर द पीपल अँड फ्रेंड्स. Yes. नो नीड. लेट देम कम बिहाइंड यू. Yes. That is not pride, त्याला काही गर्व म्हणत नाहीत. but knowing your place in Christ. पण ख्रिस्तात तुला तुझी जागा समजली आहे असं त्याला म्हणतात. Amanthala तो Rabba गर्व Shakara नाहीये. Barabara. Yes. राबा It's शंदो. not pride. तो काय गर्व नाहीये. I know whom I belong to. पण मला कळलंय मी कुणाचा आहे. मी सुखी मी येशूचा आहे. And God has given us such wonderful family. आणि देवाने आपल्याला किती सुंदर परिवार इथे दिलाय. What a wonderful family we are having. काय सुंदर परिवार आहे आपला इथे चर्च मध्ये. Every week 3 times we meet. अरे दर आठवड्याला 3-3 वेळेला आपण भेटतोय. 3-3 वेळेला. आणि 3 उरलेले times 4 we दिवस युट्यूब वर बघतोय. Yes. म्हणजे रोजच भेटतोय. And then you are meeting Jesus every day. रोज येशूंना भेटताय तुम्ही. What kind of loneliness is काय there? एकटेपण तुम्हाला सलतंय. Amen. आमेन. Say, I'm not lonely. म्हणा मी एकटा नाही. My Jesus is with me. माझे येशू माझ्या सोबत आहे. You spirit of loneliness, सगळा एकटेपणाचा आत्मा leave me in Jesus' सोड मला name. येशूंच्या नावात. I Leave am me in not Jesus' alone. name. My God is with me. Yes. Thank you, Father. Thank you, धन्यवाद दे Master. बाप्पा. आमेन.